मित्रांनो, नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर S. G. खानापुरे. भाग 7C मध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. याच्यापूर्वी आपण भाग 7B बघितलेला आहे. ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी पुन्हा एकदा ते बघायचं आहे आणि त्यानंतरच 7C हे बघायचं आहे. तर मित्रांनो, आपण भाग 7 मध्ये क्षेत्रबंधन कायदा या विषयावरती आपण बघत होतो आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की संपूर्ण महाराष्ट्रातील, विशेष करून ज्याला आपण आदिवासी क्षेत्राबाहेरील जे प्रत्येक जिल्हे आहे, तर त्या प्रत्येक जिल्ह्यातील महादेव कोळी आणि मल्हार कोळी या लोकांना अगदी 1921, 1933, 36, 42 आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1950 ह्या सगळ्या आरक्षणामध्ये या महादेव कोळी आणि मल्हार कोळी जमातींना सगळ्या प्रकारची सवलती मिळत होते आणि ह्या सगळ्या यादीमध्ये हे महादेव कोळी आणि मल्हार कोळ्यांना समाविष्ट करण्यात आलं होतं. इंग्रजांनी पण केले होते आणि त्याच्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1950च्या यादीमध्ये भारत सरकारने सुद्धा या सगळ्या महादेव कोळी आणि मल्हार कोळ्यांना समाविष्ट केला होता. आणि आपण हे बघितलं की 1956 मध्ये काही लोकांनी प्रयत्न करून क्षेत्रबंधन लावला आणि 1956 ते 76 पर्यंत हा क्षेत्रबंधन सुरू राहिला आणि त्या क्षेत्रबंधनामुळं आदिवासी क्षेत्राबाहेरील जे काही जिल्हे आहेत त्यातील महादेव कोळी आणि मल्हार कोळ्यांना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळणे बंद झाले. त्यानंतर 1976 मध्ये पुन्हा केंद्र शासनाने वेगवेगळ्या समित्यांच्या अहवालाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या पुराव्यांच्या माध्यमातून, उदाहरणार्थ चंदा कमिटी, लोकूर कमिटी, जॉईंट कमिशन ह्या सगळ्यांच्या माध्यमातून, सगळ्यांच्या अहवालाच्या आधारे त्यांनी 1976ला पुन्हा एकदा क्षेत्रबंधन उठवलं आणि पूर्वी जसे या महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील महादेव कोळी आणि मल्हार कोळ्यांना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळत होते, सवलती मिळत होते, त्याच पद्धतीने इथून पुढे पण मिळायला पाहिजे या कारणासाठी ते क्षेत्रबंधन उठवलं. ओके, आता इथपर्यंत आपण बघितलेलं आहे. आता क्षेत्रबंधन उठवत असताना एक्झॅक्टली त्याच्यामध्ये काय तरतूद करण्यात आलेले आहे, कोणत्या कारणासाठी क्षेत्रबंधन उठलेलं आहे आणि ते क्षेत्रबंधन उठताना त्याच्यामध्ये काय काय म्हटलं गेलेलं आहे, हे आपण इथून पुढच्या 2 व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. ओके, तर आज आपण बघू की क्षेत्रबंधनचा उद्देश काय होता, कशासाठी क्षेत्रबंधन हटवण्यात आलं होतं. ओके, 1976ला का क्षेत्रबंधन हटवण्यात आलं या विषयावरती आपण बोलू. बघा, ह्याच्यामध्ये स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे, बघा क्षेत्रबंधन का हटवलं, 1976ला क्षेत्रबंधन का हटवलं त्याची कारण आपण इथं बघतोय. बघ काय म्हणलेलं बघा, की इथं म्हटलेलं आहे की मिस्टर डेप्युटी स्पीकर, द गव्हर्नमेंट हॅज कम फॉरवर्ड विथ दिस बिल मेनली फॉर द पर्पज of the removal of area restrictions on the basis of 1956 Act. हे 1976चा जो कायदा आपण आता करतोय, बिल आपण जे पास करतोय आता, तर हे बिल जे आहे हे प्रामुख्याने कशासाठी आहे, तर 1956च्या कायद्यामध्ये जे एरिया रिस्ट्रिक्शन लावण्यात आला होता, तर ती एरिया रिस्ट्रिक्शन हटवण्यासाठी हे बिल आहे. रिमूव्हल ऑफ द एरिया रिस्ट्रिक्शन्स ऑन द बेसिस ऑफ 1956 ऍक्ट. 1956च्या कायद्यानुसार जे काही क्षेत्रबंधन लागू करण्यात आलं होतं, ऍक्च्युली हा संपूर्ण भारतभरासाठीच आहे, महाराष्ट्र असं नाही, संपूर्ण भारतभरासाठीच आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचे पण बरेचसे जाती आणि जमाती ह्याच्यामध्ये होते. तर सगळ्यांच्या वरचं क्षेत्रबंधन हटवण्यासाठी हे बिल आहे.
ओके. त्यानंतर काय म्हटलं बघा, इवन दो an act on this subject was passed more than 15 years ago, it contains three anomalies. जरी हे 1956 कायदा हे 15 वर्षापूर्वी, म्हणजे त्या काळचं 15 वर्षापूर्वी जरी हे पारित झालं असलं तरी, अस्तित्वात आलं असलं तरी, ह्या एरिया रिस्ट्रिक्शन ऍक्ट मध्ये बरेचसे विसंगती आहेत. बरोबर. कोणकोणते विसंगती? फॉर एक्झाम्पल काय? एरिया रिस्ट्रिक्शन. तर ह्या कायद्यामध्ये क्षेत्र बंधन लावलेलं आहे. हे एक अतिशय विचित्र प्रकार ह्या 1956 मध्ये घडलेला आहे. ओके, ही एक विसंगती आहे. त्याच्यानंतर दुसरं काय कारण आहे? दुसरं काय दोष आहे 1956च्या कायद्यामध्ये? एक तर आहे की त्याच्यामध्ये क्षेत्रबंधन लावण्यात आलं आणि हे चुकीचं झालं. त्याच्यानंतर दुसरं काय? सम ऑफ द कास्ट विच डू नॉट डिझर्व टू बी इन्क्लुडेड वेर इन्क्लुडेड. काही जातींना किंवा जमातींना खरं म्हणजे त्यांना SC ST ह्या कॅटेगरीमध्ये इन्क्लूड करण्याची गरज नव्हती. त्यांचं इन्क्लुजन होत नाही तसं. तरी पण अशा काही जाती जमातींना काय झालं, त्या SC मध्ये आणि ST मध्ये समाविष्ट करण्यात आलेले, आणि ते पण चुकीचं आहे. कारण ती SC ST मध्ये ती बसत नाही, तरी पण त्यांना 1956च्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. त्यामुळं ते पण चुकीचं आहे. आणि त्याच्यानंतर सम कास्ट विच डिझर्व टू बी इन्क्लुडेड वेर नॉट इन्क्लुडेड. अजून एक 1956च्या कायद्यामध्ये काय दोष आहे की ज्यांना त्या कायद्यामध्ये SC आणि ST ह्या लिस्टमध्ये ऍड करायची गरज होती, तर अशा जाती जमातींना ते ऍड करण्यात आलेले नाही. ज्यांना ऍड करायला नको पाहिजे होतं त्यांना ऍड करण्यात आलेलं आहे, आणि ज्यांना खरोखर ऍड करायला पाहिजे होतं तर त्या जाती जमातींना त्या लिस्टमध्ये 1956च्या लिस्टमध्ये ऍड करण्यात आलेले नाही. म्हणजे 3 दोष आहेत त्यामध्ये. पहिला दोष असा आहे की ह्याच्यामध्ये क्षेत्रबंधन लावलेलं आहे. दुसरा दोष असा आहे की ज्यांना ऍड करायला नको पाहिजे होतं त्यांना त्या लिस्टमध्ये ऍड केलेलं आहे. आणि तिसरं दोष असा आहे की बाबा ज्यांना ऍड करायला पाहिजे होतं पण त्यांना करण्यात आलेलं नाही. तर सम सम कास्ट, हा विच ओके, these three types of anomalies were realized by the government long back. ह्या 3 दोष त्या 1956च्या कायद्यामध्ये हे आढळून आले. बरोबर. अँड दॅट इज द रिझन व्हाय हाय लेवल कमिटी ऑफ ऑफिसर्स वॉज अपॉइंटेड टू गो इन टू द क्वेश्चन. त्यामुळं काय झालं, ह्या 3 त्रुटी तिथं असल्यामुळं ऑफिशियल लेवलची जी कमिटी अपॉइंट करण्यात आली, आणि ह्याच्यामध्ये डिटेलमध्ये तुम्ही अभ्यास करा आणि आम्हाला काय करा, अहवाल सादर करा. द कमिटी एक्झामाइन्ड ईच कास्ट अँड ट्राईब अँड गिव्ह रिपोर्ट. महत्वाचं बघा, त्या कमिटी जे अपॉइंट केले होते त्याने प्रत्येक जातींचा अभ्यास केलेला आहे, प्रत्येक जमातींचा अभ्यास केलेला आहे, आणि मग त्यांनी रिपोर्ट दिलेला आहे. ओके, ढोबळ मनाने त्यांनी काही सांगितलेलं नाही. त्या प्रत्येक जातींचं, त्या त्या जिल्ह्यातील जातींचं, त्या त्या जिल्ह्यातील जमातींचं त्यांनी सखोल अभ्यास केला, आणि मग त्यानंतर त्यांनी काय केलं, रिपोर्ट सादर केलेला आहे. that committee examined each caste and tribe and gave report. That report was discussed by the members of the parliament and the state minister, and a bill was prepared in the year 1967. ऍक्च्युअली हे बिल जे आहे 1967 मध्येच तयार झालं होतं, पण काही कारणाने ते बिल त्यावेळी आलं नाही. ते बरेचसे राजकीय घडामोडी त्या काळामध्ये घडलेल्या आहे, आणि म्हणून ते बिल 1976च्या जागी ते 67ला जायला पाहिजे होतं, पण ते आलं नाही. बरोबर. आणि त्याच्यानंतर काय म्हटलं बघा, when that bill was referred to joint committee because of some controversy in the joint committee,
that bill could not be proceeded with. बरोबर. When the bill was referred to joint committee because of some controversies in the joint committee, that bill was not proceeded. ज्या ही जेव्हा तज्ञ समित्यांचं म्हणजे लोकूर कमिटी, चंदा कमिटी ह्यांचं ह्या ऑफिशियल लेवलचं जेव्हा त्या लोकांनी अभ्यास करून बिल सादर केलं, बिल सादर केल्यानंतर जॉईंट कमिटीकडे ते देण्यात आलं. जॉईंट कमिटी म्हणजे कोण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये फक्त खासदारांची ती समिती होती. त्या समित्यांच्याकडे देण्यात आलं आणि त्या समित्यांच्या मध्ये थोडेफार त्यांच्यामध्ये मतभेद होते. बरोबर. जॉईंट कमिटीतले जे काय कोण होते, खासदार होते, 31 खासदार होते. त्या खासदारांच्या मध्ये त्या कमिटी रिपोर्ट बद्दल थोडे मतभेद होते आणि म्हणून जे 1967 मध्ये ऍक्च्युअली ते सादर व्हायला पाहिजे होतं, पण ते झालं नाही, त्याला वेळ झाला. पण मुख्य उद्देश कुठला आहे तर 1956चं क्षेत्रबंधन हटवणे. त्यानंतर काही जमातींना ऍड करायला पाहिजे होतं, ते ऍड केलं नाही, त्यांना ऍड करणे आणि काहींना ऍड करायची गरज नव्हती पण त्यांना ऍड करण्यात आलं होतं, त्यामुळे त्यांना रिमूव्ह करणे, असं तो ऍक्च्युअली म्हणजे मूळ बिलचा उद्देश होता. बरोबर. परंतु पुढे काय झालं बघा, किंवा ही काय काय म्हटलेलं बघा, ब्रह्मानंद रेड्डी हे होम मिनिस्टर होते, यांच्याकडेच ते सगळं होतं. कारण का त्यावेळी ट्रायबल मिनिस्टर नसल्या कारणाने होम मिनिस्ट्रीकडे हे सगळे जाती जमातींचा कायदा बनवण्याचा अधिकार देण्यात आला होता. तर हे ब्रह्मानंद रेड्डी म्हणजे ते मिनिस्टर होते, मंत्री होते, त्यांचं काय म्हणणं आहे बघा. The statement of objects and reasons attached to Bill 59 of 1967 says that under the Scheduled Caste and Scheduled Tribe order, some communities have been specified as a scheduled caste or scheduled tribes only in certain area of the state concerned and not in respect of the whole state. बघा, ह्या बिल 1956चं बिल रद्द करून 1976चं बिल का आणलं तर इथं त्यांनी सांगितलं की बाबा काही जाती आणि काही जमातींना त्यांनी काय केलं होतं, फक्त काही ठराविक एरियामध्ये त्यांना सवलती मिळत होते. ठराविक एरियातलीच लोकांसाठी सवलत डिक्लेअर करण्यात आलं होतं, परंतु संपूर्ण त्या राज्यामध्ये नाही. त्या राज्यातील संपूर्ण त्या जमातींना जातींना नाही आहे, फक्त ठराविक एरियामधल्या लोकांनाच ती फॅसिलिटी मिळत होते. त्यामुळे काय झालं बघा, दिस हॅज बीन कॉजिंग डिफिकल्टीज टू अ मेंबर ऑफ दीज कम्युनिटी इन द एरिया वेअर दे हॅव नॉट बीन स्पेसिफाईड. त्यामुळे काय झालं की ज्या ठिकाणी जाहीर केलेलं नव्हतं तर त्या ठिकाणी जी काही जाती जमाती राहत होते तर त्या जाती जमातींना अनेक अडचणींना समोर जावं लागले. बरोबर. समोर जावं लागले, खूप अडचणी त्यांना आले. ते ऍक्च्युअली त्या जातीमध्ये असताना, त्या जमातीमध्ये असताना त्यांना त्या अनुसूचित जातीचे किंवा अनुसूचित जमातीचे सवलती मिळत नव्हते. फक्त विशिष्ट भागातल्याच जातींना, विशिष्ट भागातलीच जमातींना ती सवलती डिक्लेअर करण्यात आलं होतं, म्हणजे एरिया रिस्ट्रिक्शन लावण्यात आलं होतं. आणि म्हणून एरिया रिस्ट्रिक्शनच्या बाहेर जी जाती जमाती राहत होते तर त्यांच्या समोर बरेचशा अडचणी येत होते, त्यांना कुठल्याही प्रकारची सवलती मिळत नव्हते. म्हणजे आता जे सध्या चालू आहे तेच. बरोबर. जसं फक्त ठाणे जिल्ह्यातील मल्हार कोळी, त्यामुळे बाकीच्या मल्हार कोळ्यांना काहीच मिळत नाही. आणि फक्त 5 जिल्ह्यातील महादेव कोळी असं त्यांनी डिक्लेअर केल्यामुळं बाकीच्या 31 जिल्ह्यातील महादेव कोळ्यांना काहीच मिळत नव्हते किंवा आता सुद्धा मिळत नाही. तर हे 1956 मध्ये ह्या दोष होते. त्याच जातीची लोक ते, हे पण महादेव कोळी, ते पण महादेव कोळी, हे पण मल्हार कोळी, ते पण मल्हार कोळी, हे पण ठाकूर, ते पण ठाकूर. अशी तुम्हाला मी सांगितलं की जवळपास त्या 379 काहीतरी ती जमाती होत्या
जसं महादेव कोळी मल्हार कोळी तसे पूर्ण भारतामध्ये. आणि एकच जमाती असलं तरी विशिष्ट जागेतल्या लोकांना सवलती दिले जात होते आणि इतर लोकांना दिले जात नव्हते. आणि त्यामुळे इतर भागामध्ये जी लोक राहतात तर ती लोक कारण नसताना वंचित होते. बरोबर, जसं आपण आता सध्या आहोत तसं ती कारण नसताना वंचित होते. पण पुढे काय म्हणलं बघा, this has been causing difficulties to members of these communities in the areas where they have not been so specified. Okay. त्यानंतर the present bill generally seeks to remove these area restrictions. तर 1956 मध्ये जी मूर्खपणा करून क्षेत्रबंधन लावला, इकडलेच भागांना सवलती मिळतील तिकडल्या भागांना मिळणार नाही, असं जे काही डिक्लेअर करण्यात आलं, भारतातल्या प्रत्येक राज्यामध्ये हा भाग ही घटना घडली. आणि हे मूर्खपणा होता. कारण का, त्या विशिष्ट क्षेत्राच्या बाहेरील लोकांना काही सवलती मिळत नाही, बंद झाले. पूर्वी मिळत होते पण 56 मुळे बंद झाले. आणि म्हणून ही जी बिल आहे आता सध्या आपण जे 76चं आणलेलं आहे, दी प्रेझेंट बिल जनरली सिक्स टू रिमूव्ह दीज एरिया रिस्ट्रिक्शन्स. तर ही जी बिल आहे ही फक्त एरिया रिस्ट्रिक्शन हटवण्यासाठी. 1956चे क्षेत्रबंधन फक्त आपल्याला हटवायचं आहे, बाकी काही करायचं नाही, फक्त हटवायचे. बरोबर. त्याच्यानंतर एरिया रिस्ट्रिक्शन. हावेवर, in cases where continuation of such restrictions were specifically recommended by the Joint Committee on the Scheduled Caste and Scheduled Tribes Order, Amendment Bill 1967, no change is been effected. आता 56 नंतर एक 1967 ला एक बिल आला होता आणि त्याच्यामध्ये खास करून जॉईंट कमिटीने काय सांगितलं होतं की बाबा हे 1967 मधले जे काही रिस्ट्रिक्शन लावलेले आहे काही जाती आणि काही जमातींना, तर ते तुम्ही हटवू नका, ते बरोबर आहे. तर ह्या ठिकाणी अमुक राहतात त्या ठिकाणी ती राहत नाही, त्यामुळं हे बरोबर आहे, हे हटवू नका असं त्यांनी स्पेसिफिकली सांगितलं होतं. आणि म्हणून 1967चे जे रिस्ट्रिक्शन होते त्याला याने हात लावला नाही, त्याच्यामध्ये काही बदल केला नाही, नो चेंज. बरोबर. पण 1956 मध्ये जे काही एरिया रिस्ट्रिक्शन लावण्यात आलं होतं ते पूर्णपणे चुकीचं होतं. आणि म्हणून फक्त 1956च्या एरिया रिस्ट्रिक्शन हटवण्यासाठी ही 1976ची बिल आणलेलं आहे. त्याच्यानंतर काय म्हटलं बघा, अ मेजर difficulty experienced by several communities arose from the fact that in some states they are at present scheduled only in a part of the state. बघा, मेजर डिफिकल्टीज एक्सपिरियन्स्ड बाय सेव्हरल कम्युनिटीज, बहुसंख्य जाती जमातींचे समस्या काय आहे, तर काय म्हटलं बघ, अरोज फ्रॉम द फॅक्ट दॅट इन सम स्टेट्स, काही राज्यामध्ये, दे आर ॲट प्रेझेंट शेड्यूल्ड ओनली इन अ पार्ट ऑफ द स्टेट अँड नॉट इन रिस्पेक्ट ऑफ द एंटायर स्टेट. तर ह्या जातींना फक्त त्या राज्यातील फक्त काहीच जिल्ह्यापुरतं, काहीच तालुक्यापुरतं त्यांना ते शेड्यूल करण्यात आलं होतं. तिथल्याच लोकांना सवलती मिळतील असं ते सांगण्यात आलं होतं. परंतु त्या विशिष्ट एरिया सोडल्यानंतर बाकीची जी काही जिल्ह्यामध्ये जी काही राहत होते तर त्या लोकांना मात्र कुठल्याही प्रकारची सवलती मिळत नव्हते. हा त्यांचा खूप मोठा प्रॉब्लेम होता. बरोबर. इन द स्टेट पार्ट ऑफ स्टेट अँड नॉट इन रिस्पेक्ट ऑफ द एंटायर स्टेट, म्हणजे पूर्ण त्या राज्यामध्ये त्यांना मिळत नव्हते. विथ द रिझल्ट दॅट द बेनिफिट्स, कन्सेशन्स अँड रिझर्वेशन्स available to scheduled caste and scheduled tribes are confined only to a particular and at times narrow geographical areas. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, याच कारणाने
क्षेत्रबंधन लावण्याच्या कारणाने काय झालं, की बाबा इतर जिल्ह्यामध्ये जी काही लोक राहत होते, जी काही जाती जमाती राहत होत्या, तर त्या लोकांना कुठल्याही प्रकारचे सवलती, रिझर्वेशन, हा, फॅसिलिटीज काहीच त्यांना ते मिळत नव्हते. बरोबर, काहीच त्यांना ते मिळत नव्हते, ते वंचित होते. फक्त विशिष्ट नॅरो जिओग्राफिकल एरिया, नॅरो जिओग्राफिकल एरिया म्हणजे काय, फक्त छोट्याशा भागापुरतं हे आरक्षण जाहीर करण्यात आलं होतं. जसं मी सांगितलं, ठाणे जिल्ह्यातील 6च तालुक्यातील जी कोळी आहेत त्यांना मल्हार कोळी म्हणून डिक्लेअर करण्यात आला होता. पण संपूर्ण महाराष्ट्रात मल्हार कोळी असून सुद्धा त्यांना ती अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळत नव्हते. फक्त 5 जिल्ह्यातील 35 तालुक्यामध्येच काय केलं, महादेव कोळ्यांना सवलती देण्यात येत होते. परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कितीतरी तालुके आहेत, तर त्या तालुक्यामध्ये सगळी जे राहतात ते महादेव कोळी आणि मल्हार कोळीच आहेत, परंतु त्यांना ते मिळत नव्हते. अशा पद्धतीने अनेक जमातींच्या वरती आणि अनेक जातींच्या वरती तो अन्याय झाला होता. कारण का, एक स्पेसिफिक आणि नॅरो जिओग्राफिकल एरियासाठी, एक संकुचित क्षेत्रासाठी ह्या लोकांनी काय केलं होतं, आरक्षण जाहीर केलं होतं. परंतु ते चुकीचं होतं. ओके. त्याच्यानंतर काय म्हटलं बघा, म्हणजे ह्याचं तुमच्या लक्षात आलं की एरिया रिस्ट्रिक्शन का हटवलं गेलेलं आहे, की ते बाकीच्या लोकांच्यावरती तो अन्याय होत होता. पुढे बघा, हे बघा, मेंबर्स ऑफ द कम्युनिटी लिव्हिंग इन सर्टन villages, members of the community living in certain villages are recognized as scheduled tribes, while the members of the same community with the same tribal characters and handicaps living in the nearby villages are not treated as a scheduled tribes. बघा, म्हणजे 1956 मध्ये काय झालं, की एका गावातील लोकांना ते शेड्यूल ट्राईब म्हणतात आणि त्याला चिकटून दुसरं जो गाव आहे, त्या गावात त्यांचीच लोक आहेत, त्या गावात त्याच लोक राहतात आणि त्याच सोशल स्टेटसची लोक राहतात, तेवढेच मागासवर्गीय लोक राहतात, त्यांची सगळे भाऊबंद राहतात, पै पाहुणे राहतात. परंतु एका गावामधल्या लोकांना अनुसूचित जमात म्हणून कन्सिडर केला जातो आणि त्यालाच लागून असलेल्या दुसऱ्या त्यांच्याच पै पाहुण्यातल्या गावांना ते अनुसूचित जमातीमधले नाही, असं ते कन्सिडर केलं जातं. म्हणजे मी सांगितलं मागं, एखादी मराठा कॉलनी असेल आणि त्याला लागून समजा दुसरी पंचशील कॉलनी आहे, तर मराठा कॉलनीमध्ये जी लोक राहतात तेच मराठे, आणि जर पंचशील कॉलनीमध्ये समजा 10-15 घरं असतील मराठ्यांचे, पण ते मराठे नाही, ते मराठे नाही, फक्त मराठा कॉलनीमध्येच तुम्ही राहायला पाहिजे, मगच तुम्ही मराठा. इतर आजूबाजूच्या कॉलनीमध्ये जर तुम्ही राहिला तर तुम्ही मराठे नाही. हे जितकं तुम्हाला मूर्खपणाचं वाटतं, तेच मूर्खपणा 1956 करण्यात आलं होतं. कसं, की जुन्नर, आंबेगाव, खेड ह्या तालुक्यामध्ये जे राहतात तेच महादेव कोळे, आणि ते तालुका सोडून दुसरं शेजारचं गावामध्ये जर त्यांचेच पै पाहुणे राहत असतील तर ते मात्र महादेव कोळी नाही. तर अशा पद्धतीचे फार मोठं विनोद, फार मोठं मूर्खपणा त्या 1956च्या कायद्यामध्ये ह्या लोकांनी करून ठेवलं होतं. ओके. बघा काय म्हटलं बघा, मेंबर्स ऑफ द कम्युनिटी लिव्हिंग इन सर्टन विलेजेस आर रिगार्डेड ॲज अ शेड्यूल ट्राईब, while the members of the same community with the same tribal character and handships living in nearby villages, म्हणजे त्याला लगतच्या गावामध्ये, आर नॉट ट्रीटेड ॲज अ ट्राईब्स, शेड्यूल ट्राईब्स, त्यांना ते शेड्यूल ट्राईब म्हटलं जात नव्हतं. बरोबर, सगळे पै पाहुणे तेच, पण इथं राहतं म्हणून एसटी आणि तिकडं राहतं म्हणून तो ओपन नॉन एसटी किंवा नॉन ट्रायबल. ओके. बघा पुन्हा बघा, इथं एक आहे, चेअरमन सर, आय होल हार्टेडली सपोर्ट द प्रेझेंट बिल अंडर द शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब ऑर्डर. सम कास्ट
were declared as scheduled castes and scheduled tribes, and there were instances where they were restricted to certain areas even within the same state. काय म्हणलं? सर म्हणले की काही जातींना किंवा काही जमातींना शेड्यूल ट्राईब आणि शेड्यूल कास्ट म्हणून डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. बरोबर, डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. परंतु काय म्हणलं, ऍज अ शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब्स अँड देर वेर इन्स्टन्सेस, काही एक्झाम्पल्स आहेत, काही उदाहरण अशी आहेत. काय उदाहरण आहेत की वेर दे वेर रिस्ट्रिक्टेड टू सर्टन एरियाज, फक्त विशिष्ट एरियासाठी ते रिस्ट्रिक्ट करण्यात आले होते. तिथेच राहिलं तर तुम्ही महादेव कोळी, तिथं राहिलं दुसऱ्या गावात राहिलं तुम्ही महादेव कोळी होत नाही, मग तुम्ही दुसरं काहीतरी होता. किंवा अमुक ठिकाण राहिलं तर तुम्ही ट्रायबल, आणि लगेच तुम्ही बॉर्डर क्रॉस केला आणि शेजारच्या गावात पाय ठेवला, मग तुम्ही नॉन ट्रायबल. लक्षात घ्या, जात हे बापाकडनं जन्माने आलेलं असतं आणि जात कधी जात नाही. तो मेलं तरी जात नाही, जगलं तरी जात नाही, कुठं आकाशात गेलं तरी जात नाही, चंद्रावर गेलं तरी जात नाही. तो चंद्रावर गेला तरी पुन्हा त्याला त्याच जातीने ओळखलं जातं, आणि तो समुद्रात बुडून मेला तरी त्याला त्याच जातीने ओळखलं जातं. ह्या जातीचा माणूस समुद्रात बुडला, ह्या जातीचा माणूस चंद्रावरती गेला, म्हणजे जात कधी जात नाही. पण ह्या 1956 मध्ये हे जे मूर्ख लोकांनी काय केलं की त्यांनी सांगितलं की या गावात तू राहिलास तर शेड्यूल ट्राईब, आणि तू एक पाय जर त्या दुसऱ्या गावात टाकला आणि तिथं तू राहिला तर तो नॉन ट्रायबल, तू मग शेड्यूल ट्राईब नाही, नॉन ट्रायबल. अशा पद्धतीचा हा प्रकार होता. ओके, म्हणून वेर दे वेर रिस्ट्रिक्टेड टू सर्टन एरियाज इवन विद इन द सेम स्टेट. एकच राज्यामध्ये हा सगळा भेदभाव चालू होता. ओके, नॅचरली पर्सन्स ऑफ द सेम कास्ट who were not within this notified area did not enjoy the benefit and they had to face many difficulties. तर अशा पद्धतीचं मूर्खपणा करण्यात आल्यामुळं नैसर्गिकपणे काय झालं की बाबा त्याच जातीतील किंवा त्याच जमातीतील लोकांना त्या नोटिफाईड एरियामध्ये राहत नसल्या कारणाने, इतर एरियामध्ये राहत असल्या कारणाने, तर त्यांना बरेचसे समस्यांना तोंड द्यावं लागले आणि त्यांना कुठल्याही प्रकारचे डिड नॉट एन्जॉय द बेनिफिट अँड दे हॅड टू फेस मेनी प्रॉब्लेम्स किंवा डिफिकल्टीज. त्यांना कुठल्याही प्रकारचे बेनिफिट्स, शेड्यूल ट्राईबचे किंवा शेड्यूल कास्टचे बेनिफिट्स दिले गेलेले नाही, आणि त्यांना अनेक प्रश्नांना सामोरे जावं लागला. लक्षात घ्या, हे 56 मध्ये झालेली चर्चा आहे आणि ते अजून पण ती प्रश्न सुटलेले नाही. अजून सुद्धा हेच बोंब चालू आहे. ह्या प्रांत लेवलला, ह्या कलेक्टर लेवलला, ह्या पडताळ समित्यांच्या लेवलला, ह्या आदिवासी संघटना, टीएसपी क्षेत्रातले तथाकथित हे 25 आमदार आणि हे राज्य शासन, ह्या लेवलला हेच अजून गोंधळ चालू आहे. 56चा गोंधळ हा 1976 उठलेला आहे, आणि उठलं असताना सुद्धा अजून तेच गोंधळ चालू आहे, आणि आपण त्याच परिस्थितीमध्ये अजून सुद्धा आहे. इथं सरळ सरळ म्हणलं की विशिष्ट एरियामध्ये त्यांना क्षेत्रबंधन लावल्यामुळं इतर भागातील लोकांना कुठल्याही प्रकारच्या सवलती मिळालेल्या नाही, त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागलं, आणि म्हणून आपल्याला एक क्षेत्रबंधन उठवावं लागणार आहे, आणि म्हणून आपण उठवतोय असं ह्याने डिक्लेअर केलं. आणि ते 76ला उठवलं. आता 76 नंतर किती वर्ष झाले, पण कागदावरच ती क्षेत्रबंधन उठलेलं आहे. प्रत्यक्षात मात्र यांच्या खोपडीतून हा क्षेत्रबंधन उठलेलं नाही. Naturally, persons of the same caste who were not within this notified area did not enjoy the benefit and they had to face many difficulties. Through this bill, the government has sought to remove this area restriction. तर या
1976च्या बिलच्या माध्यमातून गव्हर्नमेंटने निश्चय केलेला आहे की बाबा ही एरिया रिस्ट्रिक्शन हटवायचं आपल्याला. ही जी फालतूगिरी झालेलं आहे ती फालतूगिरी आपल्याला हटवायचं आहे. थ्रू दिस बिल the government has sought to remove this area restriction, and point from this point of view it should be supported by all, and in fact such support is being extended to this bill from different corners of this house. तर आपल्याला हे अन्याय दूर करण्यासाठी ज्या जाती जमातींना सवलती मिळत नाही त्या जाती जमातींना सवलती मिळवून देण्यासाठी आपल्याला 1956चं क्षेत्रबंधन हटवायचं आहे. आणि ह्यासाठी सगळ्यांनी ह्या बिलला सपोर्ट करा म्हणून ह्यांनी विनंती केली. आणि त्यांनी हेही सांगितलं की बाबा ह्या बिलला प्रत्येक व्यक्ती सपोर्ट करत आहे आणि ह्या हाऊसच्या प्रत्येक कॉर्नरमध्ये प्रत्येक ठिकाणी बसलेला माणूस ह्या बिलला सपोर्ट करत आहे. याचाच अर्थ ह्या बिलला क्षेत्रबंधन हटवण्यासाठी त्या काळी कोणाचाही विरोध नव्हता. फक्त चर्चा झालेल्या वेगवेगळ्या अँगलने चर्चा झालेल्या प्रत्येकाने आपापल्या राज्यामध्ये माझ्या राज्यामध्ये कसा अन्याय होतो माझ्या राज्यामध्ये कसा अन्याय होतो हे त्यांनी 2 दिवस त्याच्यावर चर्चा केलेल्या. परंतु हे 56चं क्षेत्रबंधन उठवायचं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना हे सवलती द्यायचं आहे. यावरती मात्र संपूर्ण हाऊस ही एकमताने हे क्षेत्रबंधन उठवलेलं आहे. बरोबर. पुढे बघा याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे हा की ह्यामध्ये काय म्हटलं बघा, देन ऑल ट्राइब्स इन द प्लेन्स आर नॉट रिकॉग्नाइज्ड ॲज सच. याच्यापूर्वी एक आहे तर त्यांनी काय सांगितलं, फक्त जे दऱ्या खोऱ्यात जी लोक राहतात तर त्याच लोकांना ट्राईब म्हटलं जात होतं. 1956ची यादी बनवताना त्यांनी काय केलं की जे लोक दुर्गम भागामध्ये राहतात, जी लोक डोंगरात राहतात, जी लोक दऱ्याखोऱ्यात राहतात, जे लोक अशा ठिकाणी म्हणजे जंगलाच्या नजीक राहतात तर अशाच लोकांना त्यांनी ट्रायबल आदिवासी जमात म्हणून त्यांनी कन्सिडर केलं होतं. कुठल्या मूर्खाने तो शिफारस लागू केला होता काही माहित नाही 1956ला. परंतु त्यांनी तो तेवढंच त्यांनी डोक्यामध्ये ठेवला होता की दऱ्याखोऱ्यातल्या लोकच हे ट्रायबल असतात आणि त्यांनाच ती फॅसिलिटी मिळायला पाहिजे आणि म्हणून ते 56ला ते लावले होते. बरोबर. परंतु त्या काळी काय झालं की प्लेन मध्ये राहणारी जी लोक आहेत तेच लोक, उदाहरणार्थ आपण फक्त महादेव कोळी मल्हार कोळी हे आपण बोलू तर प्लेन मध्ये सुद्धा महादेव कोळी आणि मल्हार कोळीच राहतात. परंतु त्यांनी मात्र त्या 56ला मात्र काय केलं होतं की फक्त जी दऱ्याखोऱ्यात जंगलात ही राहतात, डोंगरात जे राहतात, दुर्गम भागात जे राहतात तर त्याच लोकांना ही शेड्यूल ट्राईबची फॅसिलिटी द्यायची किंवा त्यांनाच आपण जमात म्हणायचे, आदिवासी जमात म्हणायचे. पण बाकीचे पठारावरती जे राहतात ते आदिवासी नाही, ते जमात नाही आणि त्यांना सवलत द्यायचं नाही. असं एक मूर्खपणा त्याकडे झालं होतं. पण लक्षात घ्या मित्रांनो, आदिवासी याचं सरळ सरळ अर्थ आहे आधीपासून ह्या देशामध्ये जे राहतात ते आदिवासी. कोळी हे आदिवासी आहे. कोळी हे काय आहे, कोळी आहे, भिल्ल आहे, पावरा आहे, तडवी आहे. हा आणि बरेचसे तुम्ही आता मराठा सुद्धा घ्या, लिंगायत सुद्धा घ्या, हे सगळे ऍक्च्युली आदिवासी मध्ये येतात. आधीपासून ही जी लोक राहतात ते आदिवासी, ह्या देशाचे मूळ मालक, ज्यांचं बी इथंच उगवलेलं आहे, इथंच सुरुवात झालेलं आहे, तर ती लोक सगळे आदिवासी येतात. आता जमात म्हणजे कोण, तर जमात ह्याची व्याख्या देत असताना काही कॅरेक्टर मी नंतर सांगतो की बाबा बऱ्याचपैकी दऱ्याखोऱ्यामध्ये जी लोक राहत होते, ज्यांचं स्वतंत्र असे कल्चर होते आणि ग्रुपने ती लोक राहत होते, हे प्रगत समाजापासून ते अलिप्त राहत होते, त्यांची स्वतःची एक संस्कृती होते,
स्वतःची काही चालीरीती होत्या, स्वतःचे काही देवदेवता होत्या. तर हे अशा लोकांना, आणि ज्यांचं जीवनमान आदिम होता, म्हणजे फळं खाऊन किंवा कंदमुळे खाऊन किंवा शिकारी करून जी लोक पोट भरत होते, किंवा जंगल मजुरी करून जी लोक त्यांचा उदरनिर्वाह करत होते, तर अशा लोकांना जमात असं म्हटलेलं आहे. लक्षात घ्या. पण हे तुम्ही लक्षात घ्या की ती जमात जरी त्यांना म्हणलं असलं तरी एक लक्षात घ्या की कोळी, कोणताही कोळी असो, ते कोळी हे जमात आहे. आदिवासी पण आहे, जमात पण आहे. कोळीची व्याख्याच कशी आहे? कोळी, केओ म्हणजे काय सांगितलेलं आहे मानवशास्त्रज्ञ? केओ म्हणजे डोंगर, केओ म्हणजे हिल, आणि ली, ली याला म्हणजे ट्राईब. म्हणजे कोळी म्हणजे डोंगरात राहणारी जमात. कोळीचा अर्थच ते आहे. को म्हणजे डोंगर, ली म्हणजे जमात. कोळी म्हणजे डोंगरात राहणारी जमात. म्हणून तुमचे आमचे पूर्वज हे डोंगरात राहत होते प्राचीन काळी. अगदी 10व्या 11व्या 12व्या शतकामध्ये जर तुम्ही बघितला तर ही सगळे डोंगरात राहत होते. नंतरच्या कालावधीमध्ये ही लोक प्लेन एरियामध्ये आले, पोटा पाण्यासाठी किंवा शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये भरती होऊन, किंवा काही वेळा भूकंप होऊन, काही वेळा त्या मुस्लिमांच्या त्रासाला कंटाळून ही लोक डोंगर दऱ्यातून खाली आले, प्लेन एरियामध्ये आले, आणि मग तिथं त्यांचे वेगवेगळे व्यवसाय करायला लागले. हे सगळे इतिहास मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये, व्हिडिओ नंबर 1, व्हिडिओ नंबर 2 मध्ये मी हे सगळं सांगितलेलं आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, आपण जरी आज डोंगरामध्ये राहत नसलो, दऱ्याखोऱ्यामध्ये राहत नसलो, तरी आपले पूर्वज हे दऱ्याखोऱ्यामध्ये राहत होते. आणि म्हणून तरी आपल्या एलसी वरती कोळी असा आलेला आहे. कोळी म्हणजे डोंगरी जमात, कोळी म्हणून आलेलं आहे. म्हणून आज जरी आपण सिटीमध्ये राहत असलो तरी मित्रांनो, आपण कोळीच आहे. आपली जात कधीही बदलत नाही. तुम्ही उद्या चंद्रावरती राहायला लागला तरी सुद्धा तुम्ही कोळीच असणार आहे. उद्या तुम्ही पाकिस्तानामध्ये गेला तरी सुद्धा तुम्ही कोळीच असणार आहे. कोळी हे तुम्हाला आता सुटणार नाही ते. आणि कोळी म्हणजे डोंगरी जमात. त्यामुळं लक्षात घ्या की आज जरी तुम्ही चांगल्या ठिकाणी राहत असला तरी तुम्ही डोंगरी जमात आहे, तुम्ही आदिवासी जमात आहे. आणि म्हणून तुम्हाला ही सगळी फॅसिलिटी मिळायला पाहिजे कुठेही तुम्ही राहत असला तरी. आता देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहे, पण त्या व्यक्तीला जर तुम्ही वास्तुशांतीचं मंत्र म्हटलं किंवा लग्न लग्न लावायचं मंत्र म्हटलं तर ते म्हणू शकत नाही, कारण त्यांना ती प्रॅक्टिस नाही. पण त्यांच्या एलसी वरती ब्राह्मण आहे. मग तुम्ही जर त्याला म्हटलं नाही तुला लग्न लग्न लावता येत नाही किंवा तुला त्या मंत्र म्हणता येत नाही, त्यामुळे तू ब्राह्मण नाही, असं आपण त्याला म्हणणं चुकीचं आहे. पण त्याला जरी म्हणता आलं नाही तर त्याचे वडील म्हणत होते, त्यांचे पूर्वज म्हणत होते, आणि म्हणून त्यांना ब्राह्मण म्हटलेलं आहे. आणि त्या ब्राह्मणाच्या पोटी जन्म घेतल्यामुळं हा ब्राह्मण आहे. पण आज त्याला मंत्र येण्याची गरज नाही. मंत्र नाही आलं तरी ती ब्राह्मण आहे. आणि त्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मुलांना पुन्हा बाकी जरा सुद्धा त्यांना काहीच माहित नाही याच्याबद्दल, तरी सुद्धा ती ब्राह्मणच आहेत. आणि त्यांच्या 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 मुलांच्या 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 मुलांना सुद्धा काही कशाचं काही गंध नसलं, अगदी ते उद्या दारू मटण जरी खात राहिले पुढची पिढी, तरी सुद्धा ती ब्राह्मणच राहणार आहे. ते कुठं जात नाही. ब्राह्मण शिक्का पडलेला आहे त्यांच्या पूर्वजांच्या पासून, ती जात नाही. आणि म्हणून तुम्ही असं म्हणू शकत नाही की तुला मंत्र बोलता येत नाही म्हणून तू ब्राह्मण नाही. नाही, तसंच हे मूर्खपणा आहे की तुम्ही दऱ्याखोऱ्यात राहत नाही, तुम्ही आता डोंगरात राहत नाही, तुम्ही सिटीत राहता, गावात राहता, तुम्ही एसी मधून फिरता, तुम्ही कपडे घालता, तुम्ही कंदमुळे खात नाही, तुम्ही अंगाला पालं बांधत नाही, शिकारी करत नाही तुम्ही,
त्यामुळे तुम्ही आता आदिवासी नाही, तुम्ही आता डोंगरी नाही, तुम्हाला आता अनुसूचित जमातीची, तुम्ही महादेव कोळी नाही, तुम्हाला अनुसूचित जमाती फॅसिलिटी मिळणार नाही, हे असं म्हणणं म्हणजे हे हे निव्वळ मूर्खपणा. यांना डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केला पाहिजे. डायरेक्ट ह्या लोकांना जिथं जिथं मेंटल हॉस्पिटल आहे त्या त्या ठिकाणी पटपट यांना ऍडमिट केला पाहिजे. आज आपल्या कमिटीमध्ये एक ढोर माणूस आहे, अधिकारी आहे. तर त्या माणसाला जर सांगितलं की तू आम्हाला जनावरांचं चिरफाड करून दाखव, त्याची चमडी काढून दाखव मला, तर त्या माणसाला काहीच येणार नाही. पण त्या माणसाला जनावरचं चमडं काढता येत नाही म्हणून तुम्ही, तू ढोर नाही कारण तुला जनावरचं चमडं काढता येत नाही, असं म्हणणं मूर्खपणाचं आहे. अरे मित्र, त्याला नाही जमत असलं तरी तो त्या जातीमध्ये जन्म घेतलेला आहे की जी जाती हे चमडं काढत होते, मेलेले जनावर ते खात होते, त्या जातीमध्ये तो जन्म घेतला म्हणून तो ढोर आहे. त्याला आत्ता काढता येत नसलं तरी त्यांचे वंश परंपरागतीने ती व्यवसाय चालू आहे. तसं आज जरी आम्ही डोंगरात राहत नसलो तरी आमचे पूर्वज हे डोंगरात राहत होते, ते जमाती होते, ते आदिवासी होते, आणि म्हणून आमच्यासाठी त्या सगळ्या फॅसिलिटी क्रिएट केलेल्या आहे. आणि आज जर तुम्ही मूर्खासारखं म्हणत असाल, तुम्ही डोंगरातच राहत नाही, तुम्ही दऱ्या करत राहत नाही, तुम्ही जुन्नरमध्ये राहत नाही, हा तुम्ही अमुक ठिकाण राहत नाही आणि म्हणून तुम्ही महादेव कोळी नाही, तर हे सरळ सरळ मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणारे हे सगळे पेशंट असतात. हे तुम्ही लक्षात घ्या. ओके. तर ह्यांचं लॉजिकच विचित्र आहे. अरे उद्या समजा, आता आपण जर बघितलं बरेचसे आमदार घ्या तुम्ही, ते आमदार आता एसीच्या गाडीतनं फिरतात, ते आमदार आता चांगले कपडे घालतात, ते आमदारांची मुलं आता कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिक्षण घेतात, ती मुलं इंग्लिश बोलतात, त्यांना बाकीचं काहीच माहित नाही, त्यांचे पणजोबा काय करतो ते काहीच माहित नाही त्या आत्ताच्या आमदारांच्या मुलांना. म्हणून काय, तुम्ही त्या आमदारांच्या मुलांना तुम्ही चालीरीती विचारा तर त्यांना काही सांगता येणार नाही. मग तुम्ही म्हणणार का, अरे तुला चालीरीती सांगता येत नाही म्हणजे तू आता आदिवासी नाही झालं. अरे मित्रांनो, काळ जसं बदलत जातं तसं हे सगळं गोष्टी बदलत जातात. तुम्ही बॅकला जावा, इतिहासामध्ये जावा, यांची जात कोळी कसं झाले, यांना महादेव कोळी का म्हटलं जातं, मल्हार कोळी का म्हटलं जातं, ही कोळी आदिवासी आहे का, कोळीची व्याख्या तरी काय आहे, ह्याचा तुम्ही अभ्यास करा. त्या एका व्यक्तीला सांगता येत नाही. आता बघा काय मूर्खपणा चालू आहे. आता एकाला बापाला व्हॅलिडिटी दिला जातो आणि ते व्हॅलिडिटी देताना काय लिहितात, तर ह्यांची चालीरीती महादेव कोळ्यांची सुसंगत असल्यामुळे आम्ही यांना एकमताने वैधता प्रमाणपत्र देत आहे. आता मुलगा गेला, मुलग्याला प्रश्न विचारतात, समजा त्याला सांगता येत नाही आणि त्याला म्हणतात ह्यांची चालीरीती जुळत नाही महादेव कोळ्यांशी आणि म्हणून हे महादेव कोळी नाही. बघा, बाप महादेव कोळी आणि मुलगा महादेव कोळी नाही, कारण काय, ह्याला प्रश्नाचे उत्तर सांगता आलं नाही. हे टोटल मूर्खपणा आहे. या लोकांच्या कानाखाली वाजवून आपल्याला आपला हक्क मिळवायचा आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि त्यासाठी पहिल्यांदा हा सगळा आपल्यावर कसा अन्याय झालेला आहे हे तुम्ही पहिलं समजून घ्या. अजून आपल्याला 20-25 व्हिडिओज समजून घ्यायचे आहेत, हे तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. नंतर तुमच्या लक्षात येईल की आपल्यावर कसा अन्याय करण्यात आलेला आहे, आणि त्यानंतर तुम्ही एकदा पेटला तरच तुम्हाला ते हक्क मिळणार आहेत, तुमचे अधिकार मिळणार आहेत. म्हणून शांत डोक्याने हे सगळं काय झालेलं इतिहासामध्ये, तर बघा एकच मिनिट. हा, तर ह्यामध्ये म्हणले किंवा then all tribes in the plains are not recognized as such. They are recognized as a backward communities in the plain. त्यांना बॅकवर्ड कम्युनिटीमध्ये कन्सिडर करण्यात आलेले आहे, परंतु काय झालेलं नाही, तर बॅकवर्ड कम्युनिटी. हा माझं ठीक आहे, व्हिडिओ नाहीशी झालेले पण तुम्ही कंटिन्यू ऐका.
backward community. Also, once a tribe in the fifth schedule goes out of the area, they become non-tribal people. अजून एक मूर्खपण काय झालेलं बघा, की बाबा जर एखादी जमात थोडस हा एखादी जमात जर कुठं जात असेल तर तिची काही शेड्यूल ट्राईबच्या एरिया त्यांनी जे काही डिक्लेअर केलेलं आहे, समजा 1956ला त्यांनी जे एरिया डिक्लेअर केलेले आहे त्या एकतर प्लेन मधल्या लोकांना मिळत नाही, सपाट भूभागावरती जे राहतात त्यांना मिळत नाही. आणि दुसरं मूर्खपणा पण असं झालं होतं त्यामध्ये, की समजा एखादा माणूस दऱ्याखोरामध्ये डोंगरामध्ये राहतो आणि त्याला शेड्यूल ट्राईबची फॅसिलिटी मिळतात, आणि जर समजा तो काही वर्षानंतर 10 वर्षानंतर जर तो दऱ्याखोऱ्यातून तो निघून गेला समजा, तर तो दऱ्याखोऱ्यातून जंगलातून जर समजा निघून गेला तर मात्र त्याला काय होतं बघा, तर त्याला ती फॅसिलिटी मिळत नाही, त्याला ती फॅसिलिटी मिळत नव्हते. एक हा व्हिडिओ थोडस समथिंग ठीक आहे, जे असेल ते असेल, तर ती फॅसिलिटी मिळत नव्हते. आणि म्हणून लक्षात घ्या की फक्त सपाट भूभागावरच्या लोकांना मिळत नव्हते असं नाही, जिथं ट्रायबल एरिया म्हणून डिक्लेअर करण्यात आलेलं आहे आणि त्या ट्रायबल एरिया मधलं पण एखादा माणूस जर सपाट भूभागावरती गेला तरी त्याही माणसाला ती फॅसिलिटी दिलं जात नव्हतं, ती लगेच तो नॉन ट्रायबल होत होता. बघा काय म्हटलं बघा, आल्सो वन्स अ ट्राइब इन द फिफ्थ शेड्यूल गोज आउट ऑफ द एरिया दे बिकम नॉन ट्रायबल पीपल. बघा म्हणजे त्या ट्रायबल एरिया मधला एखादा माणूस जर दुसऱ्या क्षेत्रामध्ये गेला, सपाट भूभागावरती गेला, तर तो लगेच तो नॉन ट्रायबल होत होता. म्हणजे बघा कसा मजेशीर हा कायदा होता. म्हणजे समजा एखादा मराठा कॉलनी आहे, मराठा कॉलनीमध्ये मराठाच लोक राहतात 100% समजा, आणि त्या मराठा कॉलनी मधलं एखादा कॉलनीला लागून समजा एखादा दलित कॉलनी आहे, तर मराठा कॉलनी मधलं एखादा माणूस जर त्या दलित कॉलनीमध्ये गेला, त्या दलित कॉलनीमध्ये जर गेला तर काय होत होतं, तर तो माणूस तो दलित कॉलनीमध्ये जाणारा हा मराठा माणूस तो दलित म्हणून ओळखला जात होता. तो आता मराठा राहत नव्हता, दलित म्हणून ओळखला जायचा. अशातला हा प्रकार आहे. ट्रायबल एरियामध्ये जोपर्यंत तुम्ही राहता तोपर्यंत तुम्ही ट्रायबल, आणि ट्रायबल एरियाच्या पलीकडे जर तुम्ही गेला, ट्रायबल एरियाच्या पलीकडे जर तुम्ही गेला तर मात्र तुम्ही कोण, तर तुम्ही नॉन ट्रायबल. बरोबर, नॉन ट्रायबल असं तो सगळा प्रकार होता. त्याच्यानंतर बघा म्हणजे ट्रायबल, दॅट इज व्हाय वी हॅव बीन प्लीडिंग विथ गव्हर्नमेंट टू रिमूव्ह दिस आर्टिफिशियल एरिया रिस्ट्रिक्शन. बरोबर, दिस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एरिया रिस्ट्रिक्शन म्हणजे प्लेन मधल्या लोकांना तर तुम्ही देतच नव्हता, आणि प्लस त्याच्यामध्ये मूर्खपणा काय, तर जी लोक त्या क्षेत्रबंधनाच्या बाहेर गेले आणि त्याही लोकांना तुम्ही काय करत नव्हता, देत नव्हता. म्हणजे हे अतिशय चुकीचं अशा पद्धतीचं क्षेत्रबंधन कायदा आहे. त्यामुळं आम्ही शासनाला विनंती करतो, प्रार्थना करतो, रिक्वेस्ट करतो की बाबा तुम्ही ही एरिया रिस्ट्रिक्शन पहिल्यांदा हटवा, ही एरिया रिस्ट्रिक्शन तुम्ही काय करा, हटवा. दॅट इज वाय वी हॅव बीन प्लीडिंग विथ गव्हर्नमेंट टू रिमूव्ह दिस आर्टिफिशियल एरिया रिस्ट्रिक्शन. कृत्रिमपणे तुम्ही लावलेला, आर्टिफिशियल याचा अर्थ समजून घ्या. आर्टिफिशियल म्हणजे तुम्ही हे एरिया रिस्ट्रिक्शन जे आहे तर तुम्ही कृत्रिमपणे लावलेलं आहे. कृत्रिमपणे लावलेलं याचा अर्थ काय, तर प्रत्यक्षात तसं नाही आहे. प्रत्यक्षात हेच महादेव कोळे आहेत आणि इकडली महादेव कोळी नाही आहे असं नाही आहे. प्रत्यक्षात हे सगळेच महादेव कोळे आहे.
प्रत्यक्षात हे सगळेच मल्हार कोळी आहे, सगळेच ठाकूर आहेत. परंतु तुम्ही काय केलं, तुम्ही स्वतःच्या डोक्याने त्यांना महादेव कोळी समजला नाही, ह्यांना महादेव कोळी समजलं नाही, त्यांना मल्हार कोळी समजला, ह्यांना मल्हार कोळी समजलं नाही. तर हे तुमचे जे आर्टिफिशियल जे काही तुम्ही एरिया रिस्ट्रिक्शन लावलेलं आहे, जी वस्तुस्थिती तशी नाही आहे, पण तुम्ही तुमच्या डोक्यातून हे एरिया रिस्ट्रिक्शन लावलेलं आहे. तर हे तुम्ही काय करा, हे तुम्ही हटवा, हे बरोबर नाही आहे. बरोबर, असं ते लोक त्यांनी सांगितलं. ठीक आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा, एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. उदाहरण काय दिलं बघा, महाराष्ट्राचंच आहे. इसी तरह से महाराष्ट्र प्रदेश में जो विदर्भ के 8 जिले में जिले हैं, उसमें 5 तहसीलों के आदिवासी माने गए हैं, बाकी नहीं. बघा, विदर्भामध्ये 8 जिल्हे आहेत. 8 जिल्ह्यातलं फक्त 5 तालुक्यांना आदिवासी तालुके मानले गेलेले आहेत. बरं का, 8 जिल्ह्यातील 5च तालुक्यांना आदिवासी मानले गेलेले, बाकीचे नाही. हा, जबकि 41 की मर्दूमशुमारी के अनुसार वहां पर 11 लाख आदिवासी हैं, जो अब 15 to 16 लाख हो गया है. परंतु प्रत्यक्षात तिथं 11 लाख आदिवासी आहेत. आणि आत्ताची संख्या जर बघितलं तर 15 ते 16 लाख आदिवासींची संख्या आहे. पण तुम्ही मात्र काय केलं, फक्त 5च तालुक्यातील लोकांना आदिवासी समजलं, पण प्रत्यक्षात मात्र ही सगळीकडेच आदिवासी आहेत. 8च्या 8 जिल्ह्यामध्ये आदिवासी आहेत, आणि ही संख्या 15 ते 20 लाख आहे. बरोबर, 15 ते 16 लाख है. यह तो स्टेटस की बात तो मुझे मालूम है. अब एरिया रिस्ट्रिक्शन के रिमूवल से 45 लाख लोगों को लाभ होगा. त्यांनी काय म्हटलं, आता एरिया रिस्ट्रिक्शन हटवल्यामुळं आता खऱ्या अर्थाने काय होईल, हे जे 8 जिल्ह्यातील एकूण 45 लाख, 8 जिल्ह्यातील एकूण 45 लाख लोकांना त्याचा फायदा होणार आहे. विदर्भामध्ये 8 जिल्हे आहेत. 8ही जिल्ह्यामध्ये प्रत्यक्षात ही आदिवासीच आहेत. परंतु तुम्ही मात्र काय केलं, की फक्त 5 जिल्ह्यातील जे काय आदिवासी आहेत त्यांना तुम्ही अनुसूचित जमातीची फॅसिलिटी देता. परंतु प्रत्यक्षात तिथं जे आहे, तिथं म्हणजे 45 लाख लोकसंख्या आहे. त्यामुळे आता जर तुम्ही एरिया रिस्ट्रिक्शन हटवला, तर खऱ्या अर्थाने त्या 45 लाख लोकांना काय होईल, तर त्याचे बेनिफिट्स मिळतील, त्याचे फायदे मिळतील. ओके, त्याच्यानंतर बघा, ही हलवा बद्दल असेल. हे बघा, हलवा हलवी के बारे में मैं सिर्फ इसीलिए यह नहीं कहता हूं कि मैं हलवा हूं, इसीलिए मुझे यह सहूलियत दीजिए. यह समाज भीख नहीं मांगना चाहता, लेकिन यह अपना हक चाहता है, और उसके हक पर आक्रमण करने की बड़ी कोशिश और साजिश चल रही है. बघा, हे हलवा हलवी लोकांचं हालत ह्या लोकांनी करून ठेवलेलं आहे. 1956 पासूनच हा सगळं चालू आहे. ऍक्च्युअली हलवा आणि हलवी ही लोक काय करायचे, विणकरांचे काम करायचे, आणि बरेचशे जाती ही ऍक्च्युअली त्या कामावरनं पडलेल्या आहे, ते कामावरनं नोंद करण्यात आलेल्या आहे. बरोबर, तर इथं ह्यांची नोंदी जुने काय कोष्टी म्हणून झालेले आहे, कारण ते काम ते करायचे. पण प्रत्यक्षात ही जन्माने हलवा आणि हलवे आहेत, जातीने हलवा हलवे आहेत, पण हे काम कोष्टीचे करत होते. पण ही हलवा हलवी असून सुद्धा ह्या लोकांना दिलं जात नव्हतं, आणि ह्यांच्याबद्दल खूप षडयंत्र महाराष्ट्रामध्ये करण्यात आलेले आहे. काय षडयंत्र करण्यात आलेले आहे हे बघा. हे बघा, उसके
हक पर आक्रमण करने की बड़ी कोशिश और साजिश चल रही है। महाराष्ट्र में कई बार उन्होंने झूठे षड्यंत्र किए हैं और महाराष्ट्र सरकार को और केंद्रीय शासन को गुमराह किया है। बघा, अजून सुद्धा ती चालू आहे। ही 1956 ची सांगायला लागले ते, बरं का? आणि 1956चं 1976 मध्ये चर्चा चालू आहे आणि आता आपण 2024 मध्ये आहे, तरी सुद्धा तेच प्रॉब्लेम हलबा हलवी बद्दल आहे। तर त्याने सांगितलं की हलबा हलवी बद्दल काही लोक हे राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला चुकीची माहिती देऊन त्यांना आरक्षणापासून वंचित ठेवत आहेत। या हलवा हलवी बद्दल हे षड्यंत्र रचत आहेत आणि त्यामुळं हे बरोबर नाही असं त्यांचं म्हणणं आहे। आणि आज सुद्धा तेच होतंय। आज सुद्धा ही लोक, टीएसपीतले 25 आमदार, ती सगळी संघटना, ही सगळी हे चुकीचे दिशाभूल करतात राज्य शासनाला आणि पुन्हा ते केंद्र शासनाला पण दिशाभूल करतात आणि त्या हलवा हलवी सहित जवळपास 30 ते 33 जमातींना यांनी वंचित ठेवलेलं आहे। आता धनगर स्ट्रॉंग आहे, ती लोक काही करून ते लढून मिळून घेणार, त्यांचा हक्क मिळवून घेणार, कारण ती आता शाणा झालेले आहेत आणि त्यांची ताकद पण वाढलेली आहे। पण जे कमकुवत आहेत त्यांचं काय? छत्री म्हणून एक जमात आहे, लक्षात घ्या। त्यांचा फोन मला आला होता। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त त्यांची 25,000 लोकसंख्या आहे आणि त्यांनी मला सांगितलं, आमच्या जमातीमध्ये सर म्हणले एक पण आतापर्यंत काय झालेलं नाही, तहसीलदार झालेलं नाही। बघा, 25,000 लोकसंख्या, एक पण तहसीलदार झाला नाही, म्हणजे बाकीच्यांची काय हाल असेल। आणि ह्या लोकांना सुद्धा वंचित ठेवण्यात आलेलं आहे। मग ह्या लोकांनी काय करायचं काय? ना ते आंदोलन करू शकतात, ना त्यांचा आमदार आहे, ना त्यांचा खासदार आहे, ना त्यांचं कोणी ऐकत नाही। फक्त 25,000 तुमची पूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या आहे। म्हणजे छोट्या छोट्या माशांना हे मोठमोठे मासे खाऊन टाकायला लागलेत। ज्यांच्याकडे सत्ता आहे ती लोक इतरांना ते संपवायला लागलेले आहेत। जिसकी लाठी उसकी भैंस, तो गाय कोणाचा आहे हा महत्वाचं नाही, ज्याच्या हातात काटे त्याची तो त्याचा मालक। अशा पद्धतीने आज ह्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे। ह्या टीएसपी क्षेत्रामध्ये सगळे आमदार ते तिथून निवडून येतात, कारण तिथं लोकसंख्या जास्त आहे, कॉन्सन्ट्रेटेड आहे, तिथून ते निवडून येतात आणि वारंवार त्यांची सत्ता आहे। हे 15 ते 16 जमाती आहेत, ते त्याच्यातलंच लोक असतात हे वारंवार। आणि त्यांच्या हातात कायम हे आदिवासी विकास विभाग असल्यामुळं आणि 25 आमदार असल्यामुळं ते नेहमी शासनाच्या विरुद्ध दबाव आणतात। तुम्ही धनगरसाठी काहीतरी केलं तर आम्ही राजीनामा देतो, तुम्ही कोळ्यांच्यासाठी काहीतरी केलं आम्ही राजीनामा देतो, तुम्ही हलवांसाठी काय केलं आम्ही राजीनामा देतो। म्हणजे ह्याने खिशात राजीनामा घेऊनच फिरत असतात। आणि म्हणून मित्रांनो, ह्यांच्या राजकीय दबावामुळे आपण वंचित आहे। आपण डॉक्युमेंटली खूप स्ट्रॉंग आहे, यांचे बाप आहे, आपण ओरिजिनल आहोत, परंतु आपल्याकडे सत्ता नाही, आपल्याकडे नेता नाही, आपल्याकडे आंदोलन करण्याची धमक नाही आणि करून पण छोट्या छोट्या ग्रुपमध्ये आपण विभागले गेलेला आहे, त्यामुळे आपली ताकद पोचत नाही। त्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत। आपण डॉक्युमेंटली खोटं नाही, आपण महादेव कोळीच आहे, मल्हार कोळीच आहे, टोकरे कोळीच आहे, पण आपली ताकद पोचत नाही। मग याला खूप मोठं आंदोलन छेडावं लागणार आहे, त्यावेळी आपल्याला हे सगळे हक्क मिळतील। ओके, तर इथं त्यांनी काय म्हणले बघा, कि बड़ी कोशिश और साजिश चल रही है। महाराष्ट्र में कई बार उन्होंने झूठे षड्यंत्र किए हैं और महाराष्ट्र सरकार को और केंद्रीय शासन को गुमराह किया है, झूठे पत्र लिखे हैं और यह बताने की कोशिश की है कि यह हलवा कोष्ठी हलवा नहीं है, लेकिन मैं इसके लिए कुछ सबूत पेश करना चाहता हूं। बघा, या खासदारांनी
त्या काळी ही लोक सगळे हलवाच आहेत म्हणून त्यांनी सगळी पुरावे तेव्हा दाखवलेले आहे आणि म्हणून त्या हलवांच्यासाठी क्षेत्रबंधन उठलेलं आहे. तरी सुद्धा आज ह्यांच्या हातामध्ये संपूर्ण सत्ता असल्यामुळं हलवा समाज पण फार कमी आहे, त्यांची पण ताकद एकत्र येत नाही आणि आपण एकच जातीमध्ये 100 तुकडे आहेत, त्यामुळे हे 33 जमाती तर एकत्र येणं शक्यच नाहीये आणि जोपर्यंत ही एकत्र येत नाही तोपर्यंत ह्यांना ही लोक जगू देणार नाही आणि ह्यांचं सगळं खाऊन मोकळं होतील. बरोबर. या 33 जमातींच्या लोकसंख्येवरनं सगळं केंद्राकडनं अनुदान मिळतोय, सगळी फॅसिलिटी मिळतात आणि सगळं ही लोक खातात, आमदारकी खातात, खासदारकी खातात, अनुदान खातात आणि पुन्हा त्यांना प्रमाणपत्र देतात. काय? तुम्ही बोगस आहे, तुम्ही खोटे आहे, तुम्ही घुसखोर आहे, तुम्ही जातचोर आहे, ह्याचे प्रमाणपत्र देतात. बघा कुठं काय न्याय चालू आहे. ओके. तर ह्या माणसाने त्याच वेळी हलवा आणि हलवी हे खरे असल्याबाबत संसदेमध्ये त्यांनी पुरावा सादर केलेला आहे आणि असं असताना सुद्धा आज अखेर हलवा आणि हलवी लोकांना काही मिळालेले नाही. त्याच्यानंतर इथं बघा काय म्हणलेलं आहे. अ ट्राइब इज अ ट्राइब वन्स ॲज अ ट्राइब. काय म्हणलं? अ ट्राइब इज अ ट्राइब वन्स अ ट्राइब इज रिकॉग्नाइज्ड ॲज अ शेड्यूल्ड ट्राइब in any state of Indian Union, wherever it lives or migrates, it must be treated or specified as a scheduled tribe in that area also. काय म्हणलं बा की ही जमात ही जमातच असते. लक्षात घ्या, मी मग सांगितलं ना, तुम्ही चंद्रावरती जावा, मंगळावरती जावा, कुठेही जावा, तुमची जात सुटत नाही. बरोबर. पण ह्यांचं काय होतं की एरिया सोडलं तर तुम्ही नॉन ट्रायबल किंवा तुम्ही प्लेन मध्ये राहिला नॉन ट्रायबल, हा जो प्रकार होता. तर त्याला उत्तर देताना त्यांनी काय सांगितलं की जमात ही जमात असते, ते कुठेही राहू दे, ते चंद्रावर राहू दे, मंगळावर राहू दे, ह्या जिल्ह्यात राहू दे, त्या जिल्ह्यात राहू दे, त्या गावात राहू दे, ह्या गावात राहू दे, ते झोपडीत राहू दे किंवा 10व्या मजल्यावरती राहू दे, पण त्यांची जात सुटत नाही, जात जात नाही, ती महादेव कोळीच राहणार. कुठेही राहिलं तरी महादेव कोळी राहणार. म्हणून ते कुठेही असलं तरी त्यांना ट्राईब म्हणूनच तुम्ही ट्रीट केला पाहिजे. बरोबर. कुठेही भारतामध्ये राहिला तरी त्याला ट्राईबच तुम्ही म्हटला पाहिजे आणि तो मायग्रेट झाला काय, तिथं राहिला का वगैरे, इट मस्ट बी ट्रीटेड ऑर स्पेसिफाईड ॲज अ ट्राईब इन दॅट एरिया ऑल्सो. म्हणजे तो कुठं राहतो तिथं त्याला ट्राईबच म्हणायला पाहिजे. आणि पुढं काय म्हटलं बा, गव्हर्नमेंट मस्ट गव्हर्नमेंट मस्ट परस्यू दिस पॉलिसी. शासनाने ही जी पॉलिसी आहे ती अंमलात आणलं पाहिजे. परंतु शासन काय करतं? शासन फक्त ठराविक लोकांचं ऐकतं आणि तुम्ही आदिवासी नाही आणि ते आदिवासी आहे असं सांगतं. शासन स्वतः भेदभाव करतं. इथं त्यांनी 1976च्या क्षेत्रबंधन कायद्यामध्ये काय सांगितलं की शासनाने एकदा जमात म्हणून डिक्लेअर केलं तर कुठेही राहिलं तरी त्याला जमातीची फॅसिलिटी मिळायला पाहिजे आणि अशा पद्धतीचे भेदभाव शासनाला करता येणार नाही आणि हे शासनाने जाणीवपूर्वक हे लक्ष देऊन ते सगळं फॅसिलिटी दिलं पाहिजे. हे बघा, देर शुड नॉट बी देर शुड बी नो डिस्क्रिमिनेशन. शासनाला त्याने सांगितलं की तिथं कुठल्याही प्रकारचे भेदभाव असता कामा नये. तो कुठेही राहू दे, डोंगरात राहिलं तरी महादेव कोळी आणि 10व्या मजल्यावर राहिलं तरी महादेव कोळी, पण तू इथंच राहतो, तो तिथं राहत नाही आणि म्हणून तू महादेव कोळी नाही असं म्हणणं चुकीचं आहे आणि अशा पद्धतीचा भेदभाव करणं चुकीचं आहे आणि हे खास करून शासनाने दक्षतापूर्वक ही इम्प्लिमेंट करायला पाहिजे. असं त्या काळी शासनाला सुद्धा, राज्य शासनाला सुद्धा खडसावून सांगण्यात आलेलं आहे. बरोबर. त्यानंतर बघा की पुढे काय म्हणलेलं आहे, द रिमूव्हल ऑफ एरिया रिस्ट्रिक्शन्स इज अ लॉंग फेल्ट इश्यू, लॉंग फेल्ट नीड and is a matter on which there has been general agreement. बरोबर. बाबा एरिया रिस्ट्रिक्शन रिमूव्ह करायचं हे बरेच दिवसाचा हा एक इश्यू होता, एक मॅटर होता आणि तो आता आपण रिमूव्ह करतोय.
बरोबर. रिमूव्हल ऑफ दीज एरिया रिस्ट्रिक्शन्स विल बेनिफिट अ लार्ज नंबर ऑफ पर्सन्स. काय म्हटलं बघा, तर ही एरिया रिस्ट्रिक्शन जर आपण रिमूव्ह केलो तर काय होतं, खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना फायदा होणार आहे. केंद्राने काय सांगितलं बघा, एरिया रिस्ट्रिक्शन उठवल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना लाभ होणार आहे. कुणाला लाभ झाला? कुठं लाभ झाला? ज्यांना ते मिळत होतं त्यांनाच आता डबल डबल मिळत चाललेलं आहे. आमच्याही नावाचं अनुदान त्यांनाच मिळतोय. पण ज्यांच्यासाठी तुम्ही एरिया रिस्ट्रिक्शन उठवलं ती तशीच उपाशी आहेत. 1956 जशी होती तशीच आता सुद्धा जो 2024 ला उपाशी आहेत. लाभ कोणालाही झालेला नाही तुमच्या एरिया रिस्ट्रिक्शन उठवल्यामुळं. फक्त लाभ त्याच चोरांना झालेला आहे. त्यांना जे मिळत होतं त्याचं दुप्पट तिप्पट आता मिळायला लागलेलं आहे. त्यामुळं लाभ कोणालाही झालेला नाही. कारण का हे महाराष्ट्र शासन इकडे लक्षच दिलेलं नाही. कारण का महाराष्ट्र शासनाला त्याचा स्वतःचा खुर्ची वाचवायचा आहे. मुख्यमंत्र्याला स्वतःचा खुर्ची वाचवायचा आहे, सत्ता वाचवायचा आहे. 25 आमदार जर राजीनामा दिले तर आम्हाला घरी जावं लागेल. ही लोक 33 जमाती बोंबलत गेले तर काय फरक पडत नाही. काहीतरी कामं करून पोट भरून घेतील. पण आमची खुर्ची पडली तर आम्ही काय करायचं? आमची सत्ता गेलं तर आम्ही काय करायचं? एवढं सगळं खर्च करून आपण निवडून आलेलो असतो. एवढ्या लोकांच्या मध्ये भांडण लावून आपण निवडून आलेलो असतो. आणि ह्या आदिवासींच्या साठी आमची खुर्ची घालवणं म्हणजे मूर्खपणा ठरेल. त्यामुळं हे 25 आमदार जपणं हे आमचं काम आहे. ह्यांना जर आपण सोडलो किंवा ह्यांच्या विरोधामध्ये आपण जर गेलो तर आमची खुर्ची पडेल. मग आमचे मुलं बायको आम्हाला प्रश्न विचारतील, तू आमदार होऊन, तू मंत्री होऊन, तू मुख्यमंत्री होऊन काय उपयोग झाला? त्यामुळं आम्ही काही करणार नाही. जे चालू आहे ते चालू द्या, ही शासनाची भूमिका आहे. आणि याचंच शासनाची कमकुवत नस ह्या लोकांनी पकडलेला आहे. आम्ही राजीनामा देतो म्हटलं की विषय संपला. मुख्यमंत्री रातोरात्र बदलतो. की त्यांना सगळं माहित आहे कुठं काय केलं तर काय होतंय. आणि त्या दबावाखाली आपल्याला ते गुलाम म्हणून वागवतात. फक्त जे फार मोठं जन आंदोलन आक्रोश हे होणं गरजेचं आहे. शेवटी न्याय हे आपलं मिळवावंच लागणार आहे. काय वाटेल ते झालं तरी आपला हक्क आपल्याला मिळवावं लागणार आहे. फक्त एकत्र येऊन खूप मोठं जन आंदोलनाची गरज आहे. ओके, आता धनगर करतायत ते 100% मिळवणार ती लोक, ती सोडत नाही ते. ओके, तर आता आता धनगर एकच आहे, धनगड एकच आहे, मी त्या विषयावरती काही बोलत नाही. पण जे आंदोलन करतात, जे आक्रमक होतात, त्यांचं खरं असलं तरी मिळतं, खोटं असलं तरी मिळतं. हे आपण 2-3 आंदोलनांमधून शिकलेलं आहे. आणि आपलं तरी 100% खरं आहे म्हणण्यापेक्षा आपणच ओरिजिनल आहे, आपणच मूळ आहे, आपणच सगळं आहे आणि आपल्यातलीच ही लोक मायग्रेटेड झालेलं आहे. त्यामुळे आपला हक्क आपल्याला इझिली मिळतोय. फक्त योग्य देशाने योग्य नेतृत्वाखाली योग्य पद्धतीने मांडणी केला तर 100% आपल्याला नाही मिळतो. तर काय म्हटलं बघा, रिमूव्हल ऑफ these area restrictions will benefit a large number of persons who will be entitled to the fruits of special welfare and development schemes for scheduled caste and scheduled tribes. म्हणजे हे सगळे SC ST चे सगळ्या प्रकारची फॅसिलिटी ह्या लोकांना मिळतील, मोठ्या प्रमाणामध्ये मिळतील. रिझर्वेशन इन दी सर्व्हिसेस, नोकऱ्या पण मिळतील. बरोबर. बघा, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचे सगळे फॅसिलिटी मिळतील. ह्या लोकांना SC STच्या माध्यमातून नोकऱ्या मिळतील. अरे मूर्खानो, हाय त्या नोकऱ्या काढून घेतलेल्या आहेत. जे कोर्टाने नोकऱ्या दिल्या होते ते सुद्धा नोकऱ्या काढून घेतलेल्या आहे. कुठं तुम्ही ह्या लोकांना नोकऱ्या मिळतील, अमुक मिळतील, तमुक मिळतील म्हणून तुम्ही एरिया रिस्ट्रिक्शन हटवलेलं आहे. आणि एक्स्ट्रा तुम्ही फंड देता, एक्स्ट्रा आमदारकी देता, एक्स्ट्रा का. आम्ही तरी म्हणेन की तुम्ही हे सगळं काढून घ्या. कारण का 33 जमातींची लोकसंख्या 5.2% आहे. एकूण STची लोकसंख्या 9.35% आहे. आणि ज्यांना सवलती मिळत नाही त्यांची 5.2% आहे. आणि ज्यांना सवलती मिळतं त्यांचं 3.9% आहे. आणि 5.4% जर तुम्ही कमी केला तर 14 आमदार
आणि 2 खासदार घरी जातात. त्यामुळं आम्ही तुम्हाला लिहून देतो, हे 14 आमदार आणि 2 खासदार बंद करा एसटी साठी. फक्त 11 आमदार आणि 2 खासदार ठेवा 3.9% लोकसंख्येप्रमाणे. आणि अनुदान पण बंद करा, 5.4% अनुदान बंद करा. आणि 1976 पासून जे तुम्ही अनुदान दिलेलं आमच्या नावावरती, तर तो सगळं अनुदान रिकव्हर करा. 6% व्याजदरने ह्या महाराष्ट्र शासनाकडनं रिकव्हर करून घ्या. आम्ही तुम्हाला लिहून देतो, आम्हाला नकोच तुमचं आरक्षण, पण नको तुम काही नको. आमच्या नावावर तुम्ही जे बेनिफिट देत होता ते सगळं काढून घ्या आणि 1976 पासूनचा रिकव्हरी लावा. ही सगळी लोक बोगस आहेत ना. मग बोगस लोकसंख्येवरती 14 बोगस आमदार निवडून आलेले आहेत. तर त्या बोगस आमदारांची चौकशी लावा. त्यांनी घेतलेला सगळा जो का आहे तो सगळं रिकव्हर करा. आम्हाला आरक्षणापासून बाजूला काढा, ही आमची मागणी आहे. त्यामुळं ही आम्ही उद्या राष्ट्रपतींना, उद्या पीएम ऑफिसला किंवा उद्या सुप्रीम कोर्टाला ही आपण याचिका दाखल करतोय. 1976 पासून आम्हाला काहीच मिळालेलं नाही. आमच्या नावावरचं फंड कुठं गेलं त्याची चौकशी करा. आमच्या नावावरचे आमदार खासदार कोण झाले हे आम्ही बोगस आहे, तर ती पण आमदार बोगस ठरले आणि त्यांचं सगळं रिकव्हरी करा. हे उद्या आम्ही पीएल दाखल करणार आहे. राहू दे आमचं रिझर्वेशन. तर हे आत्ता सध्या आपल्याला करावं लागणार आहे. मगच ही लोक बघा आमच्या लोकसंख्येवर निवडून येतात हे 14 आमदार, आणि आमच्याच विरोधामध्ये ही लोक लढा देतात. बरोबर. तर लार्ज नंबर ऑफ पर्सन्स होईल वगैरे काय काय झालेलं नाही. लार्ज नंबरला पण फायदा झाला नाही, स्मॉलला पण फायदा झालेला नाही, कुणाला नोकऱ्या मिळालेल्या नाही, आणि ज्यांना मिळालं त्यांचे काढून घेतलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर बघा आणि काय म्हटलेलं आहे, अनदर क्वेश्चन that has been arised persistently by several several honorable members of this bill restricts the scope. It is true that certain communities and castes who are being considered as a scheduled caste and scheduled tribes in a portion of the state will tomorrow, after the bill is passed, in the other area of the state also be recognized as a scheduled caste and scheduled tribe. हे टीएसपीतल्या लोकांनी हे वाचावा व्यवस्थितपणे. काय सांगितलं त्यांनी, इट इज ट्रू दॅट certain communities and castes who are being considered as a scheduled caste and scheduled tribes in a portion of the state will tomorrow, after the bill is passed, म्हणजे ज्या ज्या जाती जमातींना शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब म्हणून डिक्लेअर करण्यात आलेला आहे, तर त्या सगळ्या जाती जमातींना ह्या एरिया रिस्ट्रिक्शन हटवल्यापासून, म्हणजे हटवल्याच्या दुसऱ्या दिवसापासून, बरोबर, टुमारो आफ्टर द बिल इज पास्ड, ती बिल पास झाल्यापासून इन दी अदर एरिया ऑफ द स्टेट, ह्या राज्यातील इतर क्षेत्रातील ह्या लोकांना, इतर क्षेत्रामध्ये राहणाऱ्या ह्या जाती जमातींना, इन द अदर स्टेट ऑफ in the other area of the state also be recognized as a scheduled caste and scheduled tribe. त्यांनी असं केलेलं आहे की एरिया रिस्ट्रिक्शन आपण ज्या दिवशी हटवतो तर तेव्हापासूनच इतर जिल्ह्यातील लोकांना, लोक सुद्धा अनुसूचित जाती आणि जमाती म्हणून कन्सिडर करण्यात येतील, त्याच्यामध्ये सामील होतील ते, आणि त्या सगळ्या लोकांना काय होतील, ही सगळी फॅसिलिटी मिळायला सुरू होतील. बघा 1956 क्षेत्रबंधन उठवलं आणि त्यांनी सांगितलं की प्रत्येक जिल्ह्यातील लोकांना इथून पुढे ते मिळणार, उद्यापासूनच मिळणार, क्षेत्रबंधन उठवल्यापासूनच मिळणार. मला सांगा कोणाला मिळालं तुमच्यापैकी? 33 जमाती ह्या, मी राष्ट्रपती मॅडमना जेव्हा बोललो, मॅडम म्हणलं 33 जमाती वंचित आहेत. मैडम म्हणले ये कैसा हो सकता है, हुआ है ऐसा. त्यांनी सांगितलं ठीक है,
मुझे कंप्लेंट भेज दो. त्यांनी सांगितलं वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही मीटिंग करा. अगदी तुम्ही राज्यपालांच्या पर्यंत जावा, कलेक्टर पासून तुमच्या सचिव, आयुक्त आणि मुख्यमंत्री, राज्यपाल यांच्यापर्यंत सगळी तुम्ही मीटिंग करा. आणि त्यांचं काय म्हणणं आहे बघा. ती लोक सोडवलं तर ठीक आहे, नसेल तर मला हे सगळी पुरावे द्या. आम्ही यांना यांना भेटलो पण आम्हाला फॅसिलिटी मिळत नाही, मला पाठवून द्या. मी स्वतंत्र कमिटी नेमते आणि मग मी चौकशी करायला लावते. 21 मिनिटाची मीटिंग राष्ट्रपती मॅडम बरोबर झालेल्या आहे. आणि त्यांना पण हे आश्चर्य वाटलं, हे कसं काही एवढी 33 जमाती वंचित आहेत. फक्त त्यांनी सांगितलं की डायरेक्ट मी काही आता करू शकत नाही, पण तुम्ही ह्या सगळी पुरावे एकत्र करा, कंपायलेशन करा आणि मला कंप्लेंट दाखल करा आणि मी कमिटी नेमते आणि त्या पद्धतीने आपण चौकशी करू. ठीक आहे, आणि ते होईल, आज ना उद्या होईल. आपली सगळी मीटिंग पण झालेल्या आहे. त्यांच्या सांगण्यावरून तरी आपण सगळी मीटिंग आयोजित करतोय. आता आपले सगळे मीटिंग झाले, आपले कलेक्टर बरोबर मीटिंग झाले, सचिव बरोबर मीटिंग झाले, आयुक्त बरोबर मीटिंग झाले, लोकसभा अध्यक्ष उपाध्यक्ष बरोबर मीटिंग झाले, मुख्यमंत्र्याबरोबर मीटिंग झाले, विरोधी पक्ष बरोबर मीटिंग झाले आणि सगळ्यांचे मीटिंगचे मिनिट्स आपल्याकडे आहेत, मीटिंगचे रिशिव्ड्स आपल्याकडे आहेत. आणि हे कंपायलेशन करायचं आहे आणि हिंदीमध्ये ट्रान्सलेशन करून हा सगळा पुरावा राष्ट्रपतींचे नावे पाठवायचा आहे आणि त्यांची चौकशी समिती नेमण्यात येईल आणि ते अगदी मुळासकट चौकशी होईल. 1976 पासून या लोकांना वंचित का ठेवला, याची कारणे तुम्ही द्या, काय असं काय घडलं, ते मुळासकट चौकशी होईल. आणि ते आहे, ते सगळी तयारी झालेली आहे. फक्त हे आचारसंहितासाठी आपण थांबलो. आचारसंहिता एकदा झालं, इथला दरवाजा आपण बंद करू, मग केंद्राकडे आपण कंप्लेंट दाखल करू. तर इथं म्हणलेले किंवा the tumor in the other areas of the state also be recognized as a scheduled caste and scheduled tribe. हा क्षेत्रबंधन उठल्या उठल्या दुसऱ्या दिवसापासून या राज्यातील इतर जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या जाती जमातींना सुद्धा शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबची फॅसिलिटी मिळायला लागतील, असं क्षेत्रबंधन कायद्यामध्ये तरतूद करण्यात आले होते. बरोबर. त्याच्यानंतर बघा काय म्हटलं, हवेवर is considerably improves the position of the of about 5 to 6 million people in several states in this country. त्यांनी सांगितलं की बाबा जवळपास हे 5 ते 6 मिलियन लोकांना त्याचा फायदा होणार आहे क्षेत्रबंधन उठल्याचा. बरोबर, लक्षात घ्या. एक तर त्यांनी म्हटलं क्षेत्रबंधन उठल्या दुसऱ्या दिवसापासून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जाती जमातींना अनुसूचित जमातीचे आणि जातीचे प्रमाणपत्र मिळायला लागतील, सवलती मिळायला लागतील. आणि पुढं काय म्हटलं, ह्या क्षेत्रबंधन उठल्यामुळं कमीत कमी 5 ते 6 लाख लोकांना त्याचा फायदा होईल. 5 ते 6 मिलियन लोकांना त्याचा फायदा होईल. परंतु लक्षात घ्या मित्रांनो की ह्याचा फायदा कोणालाही झालेला नाही. ओके, पुढे बघा. तुम्हाला काही, मला वाटतं काही क्लिप दिसले नसतील, मी पुन्हा एकदा सगळं दाखवतो पटपट. त्यानंतर क्षेत्रबंधन उठवत असताना काय त्याने फॅसिलिटी दिलेल्या, काय केलं बघा. The proposed amendments in the list of the scheduled caste and scheduled tribes may lead to an increase in the population of these castes and tribes. काय म्हटलं त्यांनी, हे आपण एरिया रिस्ट्रिक्शन उठवल्यामुळं काय होईल की बाबा लोकसंख्येमध्ये वाढ होणार आहे, शेड्यूल कास्टच्या आणि शेड्यूल ट्राईबच्या लोकसंख्येमध्ये वाढ होणार आहे. बरोबर आहे, कारण फक्त पूर्वी काही जिल्ह्यामधले लोकांना देत होता, आता क्षेत्रबंधन उठलं की संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना मिळणार आहे आणि त्यामुळे लोकसंख्या आपोआपच एससी मधल्या आणि एसटी मधली वाढणार आहे. बरोबर. अँड कन्सिक्वेंटली in the number of reserved seats in the Lok Sabha and in the state legislative assembly. तर ही लोकसंख्या वाढल्यामुळे
काय काय वाढणार आहे? लोकसभा सीट पण वाढणार आहे आणि राज्यसभा सीट पण वाढणार आहे. म्हणजे आमदार आणि खासदारांची संख्या पण वाढणार आहे. लक्षात द्या, एरिया रिस्ट्रिक्शन लावण्यापूर्वी एसटी साठी फक्त 13 आमदार होते आणि एरिया रिस्ट्रिक्शन लावल्यानंतर उठवल्यानंतर लोकसंख्येमध्ये वाढ झाली आणि लोकसंख्येमध्ये वाढ झाल्यानंतर आमदार आणि खासदारांची संख्या वाढले. 13चे 22 झाले, 22चे नंतर 23 झाले आणि त्यानंतर 25 झाले. आता 25 आहेत. हे कशामुळं? तर आपली लोकसंख्या त्याच्यामध्ये वाढलेली आहे. या बाकीच्या 31 जिल्ह्यातील लोकांची लोकसंख्या त्याच्यामध्ये वाढलेली आहे आणि म्हणून ते वाढीव लोकसंख्येच्या आधारे इथं काय काय वाढवलं त्यांनी? लोकसभा सीट आणि राज्यसभेच्या सीट पण वाढवले. हे तुम्ही लक्षात घ्या. पुन्हा एकदा वाचतो. दी प्रपोज्ड अमेंडमेंट in the list of scheduled castes and scheduled tribes may lead to an increase in the population of these castes and tribes, and consequently in the number of reserved seats in the Lok Sabha and in the state legislative assembly. म्हणजे ही लोकसंख्या वाढणार आहे आणि वाढल्यामुळे साहजिकच ते लोकसभा आणि विधानसभेची मतदारसंघ सुद्धा वाढणार आहे आणि म्हणून आमदार आणि खासदारांची संख्या वाढलेली आहे आणि ती आपल्या लोकसंख्येमुळे. मग आपण बोगस असेल तर हे पण बोगस ठरतात. फक्त आपल्याला कोर्टामध्ये जावं लागणार आहे. पुढे बघा, इथं अजून एक वळा. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस बिल, ॲज अ रिझल्ट ऑफ दिस बिल देर विल बी an increase in the total population of the scheduled caste and scheduled tribes. क्षेत्रबंधन उठवल्यामुळं काय होणार आहे की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येमध्ये वाढ होणार आहे. बरोबर आहे, वाढ होणार आहे. कारण का सगळ्या जिल्ह्यातील लोकांना ही फॅसिलिटी मिळायला सुरू होणार आहे. त्यानंतर त्यांनी काय म्हटलं बघा, वी हॅव मेड अ प्रोव्हिजन इन द बिल to ensure a registrar general to re-estimate the population of the scheduled caste and scheduled tribes. मग लोकसंख्या वाढल्यानंतर मग आपल्याला काय करावं लागेल की आपण त्या आरजीआयला सांगितलेलं आहे, सेन्सस डिपार्टमेंटला सांगितलेलं आहे की बाबा क्षेत्रबंधन उठवल्यानंतर आपण 76ला उठवलो आणि उठवल्यानंतर 1981ला लोकसंख्या वाढणार आहे. 1981च्या पॉप्युलेशन वाढणार आहे, महादेव कोळी मल्हार कोळी सगळ्यांचंच. तर ती जी वाढीव पॉप्युलेशन आहे तर ती वाढीव पॉप्युलेशनचं आम्हाला आकडेवारी सादर करा. कारण का? तर ती पॉप्युलेशन प्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, लोकसभा आणि राज्यसभेची सीट पण वाढवायची आहे असं आरजीआयला सांगितलं आणि 1981च्या पॉप्युलेशन प्रमाणे आमदार आणि खासदार पण वाढवलेले आहे. ओके, we have made a provision in the bill to ensure the registrar general to re-estimate the population of the scheduled caste and scheduled tribe on the basis of the new list. न्यू लिस्ट म्हणजे कुठले? 1981चे. इट विल बी, एक मिनिट, हा, इट विल ऑल्सो बी नेसेसरी टू रिअलोकेट द रिवाइज्ड कॉन्स्टिट्युएंट्स, रिझर्व्ड कॉन्स्टिट्युएंसीज. त्यांनी काय म्हटलं का, आपल्याला काय करावं लागणार आहे, हे रिझर्व्ड जे कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत म्हणजे एससी साठीचे लोकसभा आणि राज्यसभा सीट, एसटी साठीचे लोकसभा आणि राज्यसभा सीट, तर त्याचं पण आपल्याला काय करावं लागणार, रिऑर्गनाइज करावं लागणार आहे. म्हणजे त्यांच्या संख्येमध्ये वाढ करावं लागणार आहे आणि वाढीव जी काही लोकसभा आहे राज्यसभा आहे ते आपल्याला कुठंतरी रिझर्व्ह करावं लागणार आहे. ही सगळी व्यवस्था आपल्याला करावं लागणार आहे. ओके, नेसेसरी प्रोव्हिजन फॉर दिस हॅज ऑल्सो बीन मेड इन द बिल. हे बिल मध्ये ऑलरेडी त्यांनी केलंय. वाढीव लोकसंख्येच्या प्रमाणे आमदार आणि खासदारांची संख्या वाढवा ह्याची प्रोव्हिजन त्या बिलमध्ये केलेलं आहे आणि वाढीव लोकसंख्येप्रमाणे अनुदान पण वाढवा. सगळं जे प्रोव्हिजन लागणार ती सगळी प्रोव्हिजन यांनी करून ठेवलेलं आहे 1976ला. फक्त ह्या लोकांनी आम्ही हे सगळे केलो पण खाली लोकांना मिळतो की नाही ह्याची मात्र त्यांनी कधी चौकशी केली नाही आणि आपण सुद्धा त्यांना तक्रार केलेली नाही.
बाबा रे, तुम्ही आमच्यासाठी एरिया रिस्ट्रिक्शन उठवला, पण आम्हाला काहीच मिळत नाही, 76% काहीच मिळत नाही, असं आपण कंप्लेंट केलेलंच नाही. त्याच्यामुळे हा सगळं निरंतर पैसा येत चाललेला आहे. 76 पासून सतत पैसा येतो, आणि 76 पासून सतत 25 आमदार, 4 खासदार हे दिले जातात. पण आपण कंप्लेंट केलं असतो तर 14 आमदार आणि 2 खासदार हे घरी बसले असते, आणि 5.4% अनुदान कट झाला असता, किंवा आम्हाला फॅसिलिटी मिळाली असती. पण आपण कंप्लेंट दाखल केलं नाही. तर आता आपण त्याची तयारी केलेली आहे, पूर्ण तयारी केलेली आहे. फक्त आचारसंहिता झाल्यानंतर आपण कंप्लेंट दाखल करतोय. बरोबर. नेसेसरी वगैरे, नेसेसरी म्हणजे सगळी प्रोव्हिजन्स, तुमचे अनुदान, तुमची फॅसिलिटी, तुमची लोकसंख्या, लोकसभा, राज्यसभा सीट, सगळंच. The task of re-estimation of the population and reallocation of the reserved constituency is likely to be taken up time. It is therefore very necessary that the bill should be passed during the current session of the parliament itself. तर हे आपल्याला लगेच करायचं आहे, त्यामुळं हे बिल आता लगेच आपल्याला पास करायचं आहे. अशा पद्धतीने ते झालं. पण ह्याच्यावर आपलं लक्षात येतं, वाढीव लोकसंख्येच्या आधारे वाढीव अनुदान दिलं गेलेले, वाढीव आमदार आणि खासदार दिले गेलेले. आणि इथं बघा, डिलिमिटेशन कमिशन जो असतो, म्हणजे जी लोक आमदार आणि खासदारांचे सीट ठरवतात, तर त्या लोकांचं काय म्हणणं आहे बघा. The number of seats reserved for scheduled caste or the scheduled tribe in the legislative assembly of any state under clause 1 shall bear as nearly as may be the same proportion to the total number of seats in the assembly as the population of the scheduled caste in the state of the state, or of the scheduled tribe in the state. Okay. Or part of the state as they may be, in respect of which seats are so reserved, bears to the total population of the state. हे थोडक्यात सांगतो. तर यांच्यामध्ये कायदा काय आहे, तर यांच्या कायद्याप्रमाणे एससी ची लोकसंख्या किती आहे, तर त्या लोकसंख्येप्रमाणे आमदार आणि खासदारांचे सीट ठरतात. आणि एसटी ची लोकसंख्या किती आहे त्याप्रमाणे एसटी साठी आमदार आणि खासदारांचे सीट ठरतात. आणि त्याच पद्धतीने 1976 पूर्वी फक्त 13 आमदार होते, आणि 1976 नंतर 22 झाले, त्यानंतर आता 25 आहेत. तर कशामुळे हे वाढले, तर आमची लोकसंख्या त्याच्यामध्ये कन्सिडर करून हे वाढवण्यात आलेलं आहे. ओके. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं, त्याच्यापूर्वी काही मला वाटतं काही तुम्हाला काही गोष्टी दिसले नसतील, थोडस गोंधळ झालेला आहे. तरी पण मी फक्त, तुम्ही नंतर निवांत हे व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही ऐकू शकता. तेव्हा हे तुम्ही जे काही मी पुरावे दाखवलो, हे पुरावे तुम्ही नंतर मी जे म्हणलो हे ह्याच्यामध्ये आहे, तर ते तुम्ही नंतर हे स्टॉप करा, पॉज करा आणि वाचा, मी जे म्हणलो तेच आहे का. ओके. इथं सगळं वाचलेलं आहे, मी वाचूनच त्याच्यातला अर्थ मी तुम्हाला सांगितलेला आहे. फक्त तुम्ही हे पॉज करा आणि व्यवस्थितपणे वाचा, अर्थ समजून घ्या. महाराष्ट्राचं मधले, त्याच्यानंतर हे हलवा लोकांचं काही स्लिप दिसल्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये, ते कुठेही असलं तरी संपूर्ण राज्यामध्ये अनुसूचित जमातच मानलं पाहिजे, भेदभाव करायचा नाही. हे बघा, गव्हर्नमेंटला सांगितलं त्यांनी, गव्हर्नमेंट मस्ट परस्यू दिस पॉलिसी, देअर शुड बी नो डिस्क्रिमिनेशन. ह्या जमातीमध्ये भेदभाव करू नका, ते कुठेही असले तरी त्यांना तुम्ही सवलती द्या, असं ऑलरेडी त्या कायद्यामध्ये तरतूद केलेलं आहे. हे बघा, इथं सरळ सरळ त्यांनी सांगितलेलं आहे. बहुसंख्य आदिवासींना लाभ होणार आहे, लार्ज नंबर ऑफ. हे बघा, रिमूव्हल ऑफ दिस एरिया रिस्ट्रिक्शन विल बेनिफिट अ लार्ज नंबर ऑफ पर्सन्स.
कुठलं लार्ज नंबरला हाय त्या लोकांना काढून टाकलाय. पुढे बघा, इथं 5 ते 6 दशलक्ष लोकांना फायदा होईल म्हणून सांगितलं पूर्ण भारतामध्ये. पण महाराष्ट्रामध्ये तर एकाही व्यक्तीला झालं नाही. इतर राज्यामध्ये काय आहे आपल्याला माहित नाही. हे बघा, इथं लोकसंख्या वाढल्यामुळं आमदार आणि खासदारांची संख्या वाढवलेली आहे. हे बघा, इथं सुद्धा आमदारांचे खासदार ते ऑलरेडी त्या बिलमध्येच तरतूद केलेल्या आहे. सगळ्या फॅसिलिटी वाढवलेल्या आहे. फक्त ती फॅसिलिटी आपल्याला मिळत नाही. ठेवा, तुम्ही पॉज करून सगळं निवांतपणे वाचा जर तुम्हाला मागाशी दिसलं नसेल तर. तर ह्याचं कन्क्लुजन काय ह्या व्हिडिओचं? तर मित्रांनो, 1956च्या कायद्यामध्ये त्रुटी होते. काय त्रुटी होते? महत्वाची त्रुटी होती किंवा एरिया रिस्ट्रिक्शन लावण्यात आलं होतं. त्यामुळे विशिष्ट जागेतील लोकांनाच, विशिष्ट क्षेत्रातील लोकांनाच त्या फॅसिलिटी मिळत होत्या, परंतु पूर्ण महाराष्ट्रभर मिळत नव्हते. आणि तो महाराष्ट्रभर इतर ठिकाणी राहणाऱ्या लोकांच्यावर अन्याय होत होता, म्हणून क्षेत्रबंधन उठलेलं आहे. बरोबर? त्याच्यानंतर क्षेत्रबंधन का उठलेलं आहे? तर सपाट भूभागावरती जे लोक राहतात त्यांना ट्रायबलमध्ये ही लोक कन्सिडरच करत नव्हते. किंवा एखादा ट्रायबल एरियामध्ये राहतो पण त्यांनी 10 वर्षाने मायग्रेट झाला किंवा त्याचा मुलगा जॉबच्या निमित्ताने दुसरीकडे गेला, प्लेन एरियामध्ये गेला, तर त्याला ट्रायबल नाही. त्याचा बाप ट्रायबल, तो जुन्नरमध्ये बसला ना, तो बाप तो ट्रायबल. पण साताऱ्यामध्ये त्याचा मुलगा आलेले जॉबसाठी, तो ट्रायबल नाही, तो नॉन ट्रायबल. असं मूर्खांचा बाजार होता सगळा. ओके, त्यामुळे उठवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी ह्याच्यामध्ये काय काय फॅसिलिटी दिलेल्या आहे? तर हे सगळी फॅसिलिटी दिलेली आहे. तुमचा निधी दिलेला आहे, मतदारसंघ दिलेले आहे, लोकसभा, राज्यसभा, हे सगळं दिलेलं आहे. ओके, इथपर्यंत आपण हे बघितलेलं आहे. तर मुख्य कशासाठी हा कायदा बनवलेला आहे? फक्त 56चं एरिया रिस्ट्रिक्शन हटवण्यासाठी बनवलेलं आहे. आणि ते हटलेलं आहे आणि त्याला लागून सगळी फॅसिलिटी तेव्हापासून सुरू झालेलं आहे. एवढं प्रत्येकाने लक्षात ठेवा. तर आपण नंतर 6D मध्ये 6D मध्ये की आपण बघणार आहे की ऍक्च्युअली हे जॉईंट कमिशनने किंवा लोकुर कमिटीने काय केलं होतं, काही जमातींना वगळा, त्यानंतर काही जमातींना समाविष्ट करा आणि एरिया रिस्ट्रिक्शन रिमूव्ह करा, असे 3 आणि त्याबरोबर छोटे छोटे काही सजेशन दिलं होतं. परंतु प्रत्यक्षात ह्या लोकांनी कोणालाही ऍड केलेलं नाही किंवा कोणालाही वगळलं नाही. तर ह्यांनी फक्त क्षेत्रबंधन उठवलेलं आहे. तर क्षेत्रबंधन उठवलं म्हणजे नेमकं काय काय झालं आणि कुठल्या कुठल्या महाराष्ट्रामध्ये कुठल्या कुठल्या जमातीने त्याचा लाभ झाला, हे पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. की जास्त वाढायला नको म्हणून आपण इथं थांबू. तर पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये आपण बघू किंवा नेमकं एरिया रिस्ट्रिक्शन का उठवलं किंवा त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे. ओके, तर मित्रांनो, मी इथं थांबतो. धन्यवाद. थँक्स.